प्रत्येक भारतीयाची आवड म्हटली तर त्याला दोन गोष्टींची आवड असतेच असते. एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरं म्हणजे राजकारणावर गप्पा मारणं. आजच्या कार्यक्रमामध्ये योगायोगाने या दोन्ही गोष्टीची थोडीशी लिंक जोडली जाणार आहे की क्रिकेट खेळामध्ये त्याच्या ज्या काही संघटना आहेत आणि त्या संघटनांमध्ये असणारं राजकारण आहे त्या संदर्भामध्ये रवींद्र मांजरेकर यांनी जे पुस्तक लिहिले बाउन्सर मराठी आणि इंग्रजीमध्ये त्याचं नुकतंच प्रकाशन झालं. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम झाला त्या व्यतिरिक्त ही जी प्रतिभांगणची वास्तू आहे तर आम्ही या वास्तूमध्ये छोटे छोटे असे कार्यक्रम करतो की जिथे एक कॉम्पॅक्ट छोट्या ऑडियन्स समोर निमंत्रितांसमोर छान रंगतदार अनौपचारिक मोकळ्या ढाकळ्या गप्पांचे कार्यक्रम हवेत. त्यानिमित्ताने चांगली लोक इथे यावेत म्हणून हा कार्यक्रम आज आपण इथे आयोजित केलेला आहे. तर या दोन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत. ग्रंथालयाच्या आणि आपल्या सर्वांच्या वतीने रवींद्र मांजरेकर यांचं स्वागत करण्यासाठी मी ज्येष्ठ लेखक नाटककार प्रल्हाद जाधव इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार एबीपी माझाचे वृत्तवाहिनीवरील क्रीडा विभाग प्रमुख विजय साळवी यांचं स्वागत सुदेश हिंगलासपूरकर आपल्या सगळ्यांच्या वतीने करतील. हा जो आजचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या गप्पा ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. तर थेट कार्यक्रमाचं आपण सूत्र साळवींच्याच हाती देऊया. नमस्कार. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवलंय, मला आणि मांजरेकरांना एक छोटीशी भेटवस्तू दिली. पण खरं तर आभार मीच मानायला हवेत, कारण गेल्या काही वर्षांच्या कालावधीत क्रिकेट किंवा कुठल्याही खेळावर बोलण्यासारखी आता परिस्थिती राहिलेली नाही. आता उल्लेख केला यांनी राजकारणाचा आणि क्रिकेटचा. बाहेरचं राजकारणच एवढं बटबटीत असं झालेलं आहे की त्यामुळे त्या राजकारणावर बोलण्यापेक्षा किंवा आज सकाळपासून पण तुम्ही जर घडामोडी पाहत असाल तर त्या राजकारणावर बोलण्यापेक्षा क्रिकेटवर बोलणं, आणि ते क्रिकेट पण मला असं वाटतं आकडेमोडीच्या दुनियेतले म्हणजे खर्चाचा ताळमेळ, जमा खर्चाचा ती आकडेमोड म्हणतोय. त्या संदर्भात मांजरेकरांचा हातखंड आहे, त्याच्याविषयी बोलणं. पण त्याच्यापेक्षा मांजरेकर ही व्यक्ती घडली कशी, हे पुस्तक लिहिण्याबाबतीत त्यांची मानसिकता घडली कशी, हे मला जाणून घ्यायला जास्त आवडेल. कारण मांजरेकरांचा जो कालावधी आहे 1989 ते 2022 MCA मधला, योगायोगानं तोच कालावधी आहे माझा क्रीडा पत्रकारितेतला. त्यामुळे मांजरेकर आणि त्याच्या बरोबरीने इतर जी मंडळी क्रिकेटमध्ये असतील, स्पोर्ट्समध्ये असतील, या सगळ्यांना फॉलो करत मी आजवर इथपर्यंत आलो. म्हणूनच कदाचित मांजरेकरांबरोबर बसायची आज संधी दिली मला ग्रंथालयाने. त्यामुळे ग्रंथालयाचे पहिल्यांदा आभार. रवींद्र मांजरेकरांकडे बघताना मला पहिल्यांदा एकच शब्द आठवतो, तो म्हणजे हा माणूस जागलाय. आणि समाजातल्या वाईट प्रवृत्तीवर नेमकेपणानं बोट ठेवून समाजाचं नुकसान टाळण्यासाठी ही जागल्या मंडळी जी असतात ना, ही प्रयत्नशील असतात. आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांच्या दुनियेमध्ये जागल्याची ती भूमिका कदाचित मी ज्या चॅनलसाठी काम करतो ते चॅनल बजावतंय. कारण आमचं बोधवाक्यच आहे, उघड्या डोळे बघाले. एक प्रसिद्धी माध्यम म्हणून कदाचित आम्हाला मर्यादा आहे, त्यामुळे उघडा डोळे बघानीत आम्ही सांगू शकतो. पण त्याच्या पुढची जी भूमिका आहे ती कदाचित सर्वसामान्य नागरिकालाच बजावी लागते. आणि ती नागरिकाची जी भूमिका आहे ती मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये मला वाटतं अपप्रवृत्ती दूर करण्यासाठी किंवा अपप्रवृत्तीला दूर ठेवण्यासाठी संवैधानिक ज्या गोष्टी आहेत, म्हणजे MCAची जी घटना आहे तिचा आधार घेऊन मांजरेकर करत असतात आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं उचलत असतात. त्यामुळे कदाचित एका विशिष्ट समूहात आणि एका विशिष्ट कंपूमध्ये ते कधीच लोकप्रिय होत नाहीत. ते कायम, म्हणजे मी 1989 पासून 2022 पर्यंत बघतोय, मुंबई क्रिकेट असोसिएशन मधली सगळ्यात अप्रिय व्यक्ती कोण असेल तर ती रवी मांजरेकर. कारण पाण्यात राहून कोरडं राहण्याचा सल्ला देणारी मंडळी कोणाला आवडत नाही.
आणि रवी मांजरेकर हे त्यापैकी आहेत, त्यामुळे ते कायम नकोसे असतात. गेली 33 वर्ष हा माणूस अधूनमधून का होईना MCA वर निवडून कसा काय आला हे माझ्यासमोरचं कोण आहे. त्यामुळे हा माणूस जेव्हा बाउन्सर हे लिहितो, मी हे अख्खं वाचलं 360 पान, पण मला सगळ्यात आकर्षित केलं पहिल्या 3 परिच्छेदांनी. मला वाटतं ते वाचून दाखवणं माझं कर्तव्य आहे जेव्हा त्यांना मी इथे बोलायला सांगणार आहे. भांडणाऱ्या माणसाला सगळीकडेच भांडायची वेळ येते. नशिबात लिहून ठेवल्यासारखी त्यांच्या बाबतीत भांडणं समोर टाकतात. लुटमारीत वाकबगार अशा विमा कंपन्या, वैद्यकीय व्यवसायाबद्दल आदर आणि प्रतिष्ठा यांना सुरुंग लावणारे काही विधिनिषेध शून्य डॉक्टर, नफेखोर रुग्णालयं, अडवणूक करणारी पोलीस यंत्रणा, बेपर्वा रेल्वे प्रशासन अशा अनेक आघाड्यांवर मी त्या वेळचा प्रश्न घेऊन आजवर भेटलेलो आहे. ही भांडणाकरता केलेली भांडणं नव्हती. न्यायासाठी ठोस भूमिका घेऊन उभं राहावं लागतं. त्यासाठी संघर्ष पत्करावा लागतो. सार्वजनिक आयुष्यात वावरताना अनेक ठिकाणी ते सामाजिक कर्तव्यच ठरतं. आणि कदाचित ते सामाजिक कर्तव्य ना त्याचा आपल्याला अनेकदा सोयीस्कर विसर पडलेला असतो. आपण म्हणतो जाऊ दे, पण आपल्यातला एकच व्यक्ती कोणीतरी असतो, हजारातला, लाखातला, कोटींमधला, तो जागल्या असतो आणि त्याचं नाव मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये तरी रवी मांजरेकर आहे. रवी मांजरेकर यांनी स्वतः लिहिलं असलं की मला भांडण करायला लागतं किंवा मी भांडणं करतो, पण मला असं वाटत नाही रवी मांजरेकर हे भांडतात. कारण गेले 33 वर्ष MCAच्या राजकारणात ते जर असतील तर तेवढीच वर्ष क्रीडा पत्रकारितेशी माझा संबंध आहे. त्यामुळे मी कदाचित ते अधिकारवाणीनं बोलतोय आणि मी त्याच अधिकारवाणीने सांगेन की मांजरेकर हे भांडत नाही, तर मांजरेकर हे वाद घालतात आणि वाद हा मुद्द्यांना धरून असतो. आणि MCAच्या घटनेतल्या कलमांचा आणि उपकलमांचा ज्याचा अभ्यास कदाचित MCAत निवडून आलेली मंडळी आणि निवडून येण्यासाठी इच्छुक असलेली मंडळी, कदाचित त्यांचा पराभव देखील होत असेल, ही मंडळी कधीतरी MCAची घटना, त्यातली कलम आणि उपकलम वाचतात का याबाबत माझ्या मनात शंका आहे आज 33 वर्षांनंतर. मांजरेकरांनी वकिलीची काही सनद घेतलेली नाही. त्यांचा हा अभ्यास जो आहे त्यांनी काही वकिलीची सनद घेतलेली नाही. त्यामुळे त्याच्याकडे कल कसा असेल तर मला या पुस्तकातूनच लक्षात आलं. त्यांचे वडील SG मांजरेकर, श्याम मांजरेकर हे मुंबई उच्च न्यायालयात वकील. त्यामुळे त्यांनी जे गुण वादाचे जे घेतलेत ते कदाचित आपल्या वडिलांकडनंच घेतले. त्यामुळे मांजरेकरांनी MCA तत्वाला मुरड न घालता केलेला संघर्ष हा वाद असतो, भांडणं नव्हे. त्यात त्यांना कधी यश मिळतं, कधी अपयश, कधी ते निवडून आले, कधी दडपून आपडले. पण त्यांच्या अनुभवातून आणि त्यांच्या विचार मंथनातून तयार झालेला हा 360 पानी जो दस्तावेज आहे हा मला वाटतं प्रत्येक सर्वसामान्य माणसाला उपयोगी असाय. कारण आपण प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या गृहनिर्माण संस्था असेल, सोसायटी असेल, बँका असेल, आपण कुठे ना कुठे संबंधित असतो आणि त्यात आपण सदस्य असतो. पण आपण तिथे प्रश्न विचारतो का? जो प्रश्न मांजरेकरांनी MCAच्या माध्यमातून अनेकदा विचारलेले आहेत, अनेक वर्ष 33 वर्ष ते प्रश्न विचारतायत, तसा प्रश्न आपल्याला कधी पडतो का? नक्की पडतो. पण आपण विचारण्याचं धारिष्ट्य दाखवतो का? दाखवत नाही. आणि मला वाटतं म्हणूनच मांजरेकरांनी जे पुस्तक लिहिलंय ना बाउन्सर, हे केवळ पुढच्या पिढीसाठी नाही, तुमच्या माझ्यासाठी देखील उपयुक्त आहे. कारण याच्यातूनच आपल्याला पुढे प्रश्न विचारण्याचं धारिष्ट्य निर्माण होऊ शकतं. मला असं वाटतं की मी प्रश्नांना सुरुवात करण्याआधी मांजरेकरांना एक विनंती अशी करेन की या पुस्तकामागची त्यांची प्रेरणा काय होती हे त्यांनी नेमकं थोडक्यात सांगावं आणि त्यानंतर त्यांनी मला पूर्ण संधी द्यावी. मला मांजरेकर उकलून तुमच्या पुढे काढायचं. म्हणजे तुझे आभार माझं नाव घेतल्याबद्दल. बऱ्याच वेळा तुम्हाला पांढऱ्या केसवर बोललेलं इकडे 2 आहेत त्याच्यामुळे नाही पडत. हे नाव मला ऍक्च्युली म्हणजे अजित वाडेकर म्हणलं, कधीही उल्लेख मांजरेकर न केला नाही आणि त्याची नक्कल सावी बरोबर करतात. काय रे सर, तो पांढरा केसवाला रे, त्याला तर आमची सर आमच्यावर टीका करतो रे, पण काय हरकत नाही, तोंडावर तरी बोलतो, बाकी ते सर्व मागे नाही बोलत.
मांजरेकर म्हटल्याबद्दल आभार. याच्याबाबतीत प्रेरणा वगैरे काय नाही, पण तुमची जी सत्सर्वेक बुद्धी आहे त्याला जाऊन त्याला जर तुम्ही एकदा कॉम्प्रोमाइज केलं की सगळा विषय संपला. आपल्याकडे जनरली सर्वसाधारणपणे लोक काय करतात, एअर कंडिशन खोलीत बसायचं, हातामध्ये बियरचा ग्लास, त्याने एवढ्या करपल्या, तो राजीव गांधींनी 64 कोटी केले बोफर्स मध्ये, त्याने मोदींनी अमुक काय केलं, त्यांनी अमुक काय केलं, सगळ्यांना शिवला. पण आपल्याकडे सहकारी सोसायटीमध्ये जेव्हा करप्शन होतं, आमच्या क्लबमध्ये मी बघतो विशेषतः उच्च मध्यम वर्ग आणि श्रीमंत लोक हे तर नक्कीच आहेत, फक्त बोलतात. जेव्हा मी बघितलं आमच्या क्लबमध्ये एकही माणूस एकही प्रश्न सर्वसाधारणपणे विचारत नाही. ओव्हल टेबल आहे, तिकडे बसून सगळ्यांच्यावर वाटते त्या करप्शनच्या वरून सगळ्या टीका करतात, पण विषय काय नाही. कारण अरे कदाचित तुझ्या मनात उपयोग होईल, त्याचा मला उपयोग होईल. हे शेवटी हेच आहे, मला काय मिळेल एक, किंवा त्याच्यापासून मला काहीतरी मिळण्याची शक्यता आहे का. म्हणून आता प्रकाशन समारंभ झालेला आहे, तर तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. क्रिकेटर यायला तयार नव्हता समारंभाला, प्रकाशन समारंभाला, कारण BCCI कडून मला काय मिळणार, मला काय मिळणार ह्याच्यावर गेलं तर काय. आज प्रसार माध्यम नाव घेऊन सांगू शकतो मी, त्यांना धमकी आहे मांजरेकरांच्या बद्दल छापलं तर बघा, तुम्हाला प्रेमास आपल्या वानखेडेवर घेणार नाही. आज ही परिस्थिती आहे पुस्तक लिहायचं, कारण ते आज ह्या धमकीने मोठी नॅशनल जी आहेत आपली वृत्तपत्र, इंग्रजी माध्यमाची विशेषता, ती लिहायला तयार नाही. करप्शनवरती पॉइंट आउट केलेल्या गोष्टी, एवढंच काय तर आजकालचे न्यायाधीश त्यांनी तक्रार केली सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी माझ्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा हायकोर्टाकडे तक्रार केली. मला सांगितलं पण नाही, मला उत्तर द्यायला संधी पण दिली नाही. असे न्यायाधीश पण आहेत ज्यांनी मी केलेली तक्रार, त्यांचं कर्तव्य 2 लाख रुपये महिने त्याला मिळतात, 2.5 लाख रुपये, एकही हिअरिंग घेतला नाही. मी केलेले ओपन आणि शट केस 5.5 कोटीच्या गैरव्यवहाराची, ते माझ्या पुस्तकाला शेवटच्या प्रकरणात आहे, त्यांनी तक्रारची एक सुनावणी पण घेतली नाही. आता ती 11 तारखेला नवीन आम्ही त्यांना काढून टाकले त्या न्यायाधीशांना. आणि मुख्य न्यायाधीश, साधे न्यायाधीश नव्हे, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश, त्यांनी एकही तक्रार ती सुनावणी घेतली नाही. 2 तक्रारी केल्या, दोन्ही तक्रारीमध्ये एकही कोर्टात झालं तर त्यांच्या विरुद्ध सुनावणी. मग तुम्ही फक्त सरकार हे करत नाही, सरकार ते करत नाही, हा चोर आहे आणि तो चोर आहे असं शिवाय देतात बसायचं, की आपण काहीतरी करायचं. हे मुख्य भावना ती आहे. आम्ही त्याच्याकरता आम्ही क्रीडा संस्था पण स्थापन केल्या. अरे सरकार क्रीडेला मदत करत नाही, खेळाडूंना पैसे देत नाही, आम्ही काय करतो, आम्ही त्याच्याकरता काय केलं हा प्रश्न कोणी विचारत नाही. माझा एक मित्र आहे, त्या मित्र आणि आमचं एक मत आहे की आमच्या नशिबात देवाने आम्हाला आमच्या अकलेपेक्षा आम्हाला जे काही आम्ही डिझर्व करतो त्याच्यापेक्षा जास्त दिले. डिझर्व जे एक्स्ट्रा दिले ते परत द्यायला पाहिजे समाजात. म्हणजे आमच्या दोघांची, जे यांना माहीत आहे माझ्या बरोबर नेहमी उभे राहिले, आमची प्रवृत्ती आहे, आमची भावना आहे, त्याच्यामुळे आम्ही करत राहिलो. त्याच्यामध्ये ते पण मी लिहिलंय त्या पुस्तकात. आदर्श कोण, आमचे मामा, ज्यांनी मला सांगितलं की आम्ही इंग्रजांशी लढताना आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की आमच्या हयातीत आम्हाला स्वातंत्र्य मिळेल, पण तरी आम्ही लढलो. जेव्हा मी अमेरिकेला जायला निघालो तेव्हा त्यांनी जाऊ नको, इकडे राहा आणि इकडे तू सुधारणा कर. मी म्हणजे एकटा कसं करणार, शक्य आहे सगळं, कसं शक्य आहे, पण आम्ही
आम्हाला कधी वाटलं नाही, आम्ही पण राहिलो उभे. सगळं साध्य होतं, प्रयत्न करा एकट्याने, असे आम्हाला भेटले. आमचं नशीब आहे. खरं सांगतो, ही आमची ह्युमन इन्व्हेस्टमेंट आहे ना माझी, मला आपोआप आली, केली अशी नव्हती. त्याच्यामुळे आज हे पुस्तक पुढे आले. या पुस्तकात मुंबई क्रिकेट असोसिएशनचा कारभार, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या चुका कुठे झाल्या, या सगळ्या गोष्टींचा उहापोह गेल्या 33 वर्षातला मांजरेकरांनी केलाय. पण मी त्या मुद्द्यांकडे खरंच सांगतो, मी तुम्हाला अजिबात नेणार नाहीये, कारण ते तुम्ही पुस्तकच वाचा असं मला वाटतं. पण या विषयाकडे ते आले कसे, तर याच्या मागे आपल्याला जायला पाहिजे. आणि तुमचा जो चिकित्सक स्वभाव आहे किंवा प्रश्न विचारण्याचा, त्यांना जे कुतूहल निर्माण होतं एखाद्या व्यवहारातून, हे मगाशी मी म्हटलं की ते त्यांचे वडील एस.जी. मांजरेकर उर्फ श्याम मांजरेकर यांच्याकडून झालंय असं मला वाटतं, कारण ते वकील, पेशानं वकील. तर मला वाटतं तुम्ही तुमचे वडील आणि तुमची आई याचा उल्लेख तुम्ही या पुस्तकाच्या सुरुवातीलाच केला, त्यांच्या कारभारमध्ये पूर्ण निर्देश केले. त्या दोघांविषयी तुम्ही कसं कराल, त्यांचे संस्कार तुमच्यावर? आता माझे वडील पण राष्ट्र सेवा दलाचे प्रमुख होते. त्यांच्या हाताखाली बॅरिस्टर नाथपे सर यांनी काम केले. बॅरिस्टर नाथपे म्हणजे बघा तुम्हाला माहित नसेल, पण ज्यांची भाषणं ऐकायला नेहरू सभागृह सोडून जात असताना परत आलेले. ते वेंगुर्ला मालवण, त्यांचं गाव वेंगुर्ला माझ्या माहितीप्रमाणे. ते माझ्या वडिलांच्या हाताखाली होते. त्यांच्या हाताखालच्या लोकांनी बेळगाव म्युन्सिपाल्टीवर राष्ट्रध्वज फडकवलेला इंग्रजांना काढायला 3 दिवस लागले. अशी डेअरडेव्हिल माणसं ते भाऊ. कुठल्याही गोष्टी करता उभं राहायचं, ते उभे राहिले. माझी आई पण त्याच्यामध्ये जायची. प्रभात फेऱ्या असायची तेव्हा, प्रभात फेऱ्याला सगळ्या जायची. माझ्या आजूबाजूचं पण वातावरण म्हणजे आईच्या बाजूला त्यांनी तर तुरुंगवास भोगलाय. म्हणजे माझ्या आईच्या आजीने पण भोगलाय तुरुंगवास. आणि म्हणजे राष्ट्र, त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट अन्यायकारक सहन करायची नाही. मला पहिल्यापासूनच आहे. तुम्हाला विश्वास भेटणार नाही, कोणालाच माहित नाही गोष्ट ही, कोणाला म्हणजे कोणालाच. मी आत्ता सांगतो की कदाचित 7-8 वर्षाचा असेल, माझ्या एका नातेवाईकांच्या घरी गेलो. कदाचित मी बालकणीतून थोडा वापलो असेल, त्यांनी मला एक फटका मारला. मी घर सोडून गेलो. घरी कोण, माझ्या आई वडील पण होते, त्यांच्या घरी ते बाहेर गेले होते. आणि मामाला त्यांच्या घरी सोडून मी म्हटलं या घरात पाय ठेवणार नाही. बाहेर जाऊन रस्त्यावर उभं राहिलो. आई वडील, अन्याय सहन करायचाच नाही, काही होऊ नये, ॲट एनी कॉस्ट. माझे आई वडील आले तेव्हा मला घरी घेऊन आले. मला सांगितलं होतं का करू नको म्हणून, मी ऐकलं नाही का? युनियन ऍक्टने ते मला मारू शकत नाही. तिथून आणि आम्हाला एक आहे, कधीही आमच्यावर जबरदस्ती केली नाही. तू हे कर ते कर, कधी सांगितलं नाही, कधी विचारलं. चूक झाल्याची आम्हाला पनिशमेंट नाही केली कधी. चुका सगळे करतात. आमच्या घरी एक तत्व होतं, चुका करण्याला जर शिक्षा केली तर माणूस निर्णय घेणारच नाही. कधी पनिशमेंट कधी द्यायची, शिक्षा कधी करायची, तर रिपीटेड डिसओबेन्स. एकदा तुम्ही पण विसरता, मुलं विसरता, तुम्ही पण विसरता. दोघात फरक असता कामा नये कोणामध्ये. मग मोठे असू दे, छोटे असू दे, मुलं कधी चुकत नाही याच्यावर आमच्या घरचे विश्वास होता. या सगळ्या कारणामुळे अन्याय सहन करायचा नाही आणि कोणालाही उगाच पनिशमेंट द्यायची नाही आणि कोणालाही उभं राहून प्रश्न विचारायचे. आम्ही आमच्या वडिलांच्या बरोबर, मला तुमचं म्हणणं पटत नाही सांगू शकत होतो. हे ऐकत नाही का देणे थोबाडे, असं कधी आम्हाला कोण बोलत नाही आयुष्यात. त्याच्यामुळे सगळं पुढची सोपं झालं. नशीब आमच्या चांगला आमच्यावर असे संस्कार झाले. तुमच्यावर झालेल्या संस्काराचा आणखी एक भाग माझ्या लक्षात असा आला, आणि तो म्हणजे आपण जेव्हा वानखेडे, जुन्या वानखेडेच्या प्रेस बॉक्समध्ये आपल्याला एकत्र बघायला मिळायचं, कारण कार्यकारिणी, कार्यकर्ते आणि प्रेस बॉक्स असं ते सगळे एकत्र होते. तुम्ही या पुस्तकातून
एमसीए मधल्या व्यवहारांचं, आधीच्या बीसीए मधल्या व्यवहारांचं पोस्टमॉर्टम केलंय, त्यावेळेला तुम्ही कसे प्रश्न विचारले, त्याच्यावर काय तुम्हाला उत्तर मिळाली, कोर्टाच्या केसेस, सगळं त्याच्यामध्ये आलेलंच आहे. पण तुमचं वैशिष्ट्य असं आहे ना, प्रेसबॉक्समध्ये बसलेलं असताना कुठल्याही आकड्यांवरती बोलताना तुम्ही सहज वेगवेगळे आकड्यांचे खेळ करू शकता. म्हणजे जशी कोटीच्या कोटी उड्डाणं इकडे तुम्ही प्रश्न विचारला, तसा एखाद्याचा स्कोर किंवा दुसरी टीमची टोटल, अशा काही गोष्टी जेव्हा समोर येतात ना, तेव्हा ते तुम्हाला आकडे पटापट आठवतात. तर हा जो आकड्यांचा खेळ आहे, तुम्ही जेव्हा अंक शिकला त्याच्याच आधी तुम्हाला काहीतरी अंकांची जास्त ओळख झाली होती, त्याचाही एक किस्सा आहे. 2-3 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पहिल्यांदा आमच्या समोर म्युन्सिपालिटी शाळा होती. आम्ही बहुतेक वेळी मी सोडून, पण मी लहान होतो म्हणून मला म्युन्सिपालिटी शाळेत घातला नाही, कारण घेत नव्हते, नंतर तिकडेच गेलो असतो. त्यावेळी म्युन्सिपालिटी शाळा होती, आमच्या समोर होती घराच्या. आम्ही सकाळी उठायचो ती शाळेची वेळ लागली, त्याच्यामुळे पुढचे 50 वर्ष त्याच वेळी उठायला लागलो, कारण सवय झाली. 7:30 उठेल, 7:30 उठेल. तिकडे बे एके बे एक कुठल्या ना कुठल्या तरी वर्गात सुरू असायचंच. म्हणता म्हणता मला एक आकडा ओळखायच्या अगोदर 30 ते पाढे पाठ होते, पुढे मागे बसून खातून आलेले सगळे. त्यामुळे आपल्याचा खेळ आकड्याचा खेळ. उदाहरणार्थ थोडा माझा शिक्षणाशी संबंध आहे. आता मला कोणाला 3री-4थीतल्या मुलाला सरासरी शिकवायची असेल तर मी 3रीतल्या मुलाला शिकवतो, 4थीतला नाही. कारण त्याला ते उत्तर बरोबर आलं पाहिजे, त्याचं प्रेशर नाही. चुकलं तर चुकलं. मग त्याला सरासरी माझ्याकडे का शिकेल आणि का शिकावं, माझ्यावर का बसावं. तर मग सचिन तेंडुलकरला आणलं. त्याला वाटतं आपण क्रिकेटच खेळतो. सचिनने पहिल्या इनिंगला 50 केले, दुसऱ्या इनिंगला 60 केले, एकंदर किती केले? 5 आणि 6 11 110. हा मुलाला खेळ वाटतो. तशी आकड्याची आमची गमतीची सुरुवात झाली. आम्हाला चांगली पुस्तकं आणून दिली बहुरंगी क्रमांकसाठी. त्याच्यामधून लॉजिकची सुरुवात झाली. आणि माझा प्रामाणिक समज आहे की तुम्हाला ज्या विषयात इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये कधीही मेहनत करायला लागत नाही. लक्षात राहतात. वर्गातला अभ्यास लक्षात राहतो, गाण्याला इंटरेस्ट नसतो. सिनेमातली गाणी का लक्षात राहतात, कविता लक्षात का राहत नाही. इंटरेस्ट असलेली कुठलीही गोष्ट प्रयत्न न करता लक्षात राहते. माझ्यावर माझा विश्वास आहे. क्रिकेटमध्ये इंटरेस्ट होता म्हणून क्रिकेटची आकडेवारी सगळे लक्षात राहील. मला आज मी शाळेच्या पहिल्या मॅचमध्ये किती रन्स केले, कसा ऑब्झर्व पासून शेवटच्या मॅच पर्यंत मी ICS ऑफिसर्स किंवा इन्कम टॅक्स कमिशनर 11 खेळले आपले. आणि त्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन 14 मॅचेस 28 दिवसात खेळून रात्री 3 वाजता झोपून 7ला उठून दुसऱ्या गावाला जाऊन मॅच खेळायची. कसं थकवा नाही आला अभ्यास केला असतं, त्यात झोपून कधीच नाही. आम्हाला आईने एक आमच्या खरं सांगतो चांगली शिकवण दिली. माणूस कधीही थकत नाही, सगळे मनातले खेळ आहेत. तुम्ही जेव्हा शारीरिक मेहनत करता तेव्हाच थकता. तुम्ही मॅरेथॉन धावला तेव्हा शिकता. मला विचारते काय करतो, काय नाही, का नाही काय करत, जमलो काय केलं होतं, अभ्यास. काय अभ्यास केला? इतिहास. मग आता भूगोल कर. चेंज ऑफ वर्किंग लिस्ट. त्यामुळे तुम्हाला मी खरं सांगतो, मी आजपर्यंत एकदाही घरी आल्यानंतर थकलो म्हटले नाही. काय केलं? काहीच नाही केलं. कुठे धावलो, काय केलं, किती जिने केलं, काही केलं नाही. फक्त इथे बसलो, तिकडे उठलो, तिकडे बसलो, तिकडे उठलो. अगदी लहान असताना नंतर थोडे दिवस बस राहून उभा राहिले होते. थकलो काय? ते सगळं थकलो आहे ना, हे आपल्या बायकोला सांगणार. बायकोने आमची मिस्टर थकून येतात तरी बोलायला असतं. बाकी कोण कधीही थकत नाही. तुम्ही क्रिकेटमध्ये हे पुस्तक लिहिले आहे, पण त्यामुळे सगळे लोक क्रिकेटचं ऐकायला आले. पण तुमचं शिक्षण जे आहे, तुम्ही पदवी सिव्हिल इंजिनिअरिंगची घेतली, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही स्ट्रक्चरल मध्ये केलं. एखाद्या विषयात सखोल जायचं म्हणून स्ट्रक्चरल केलं आणि त्याच्यामुळेच तुमच्या डोक्यात सतत किडा वळवळत असतो. 2 गोष्टी. मी स्ट्रक्चर का केलं तर पहिलं सिव्हिल केलं. सिव्हिल का केलं तर मला लवकर अक्कल आली की मला काय कळत नाही. मी 8वीत असताना टेक्निकल शाळेत गेलो. तिकडे 10वी आणि 11वी इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग असायचं.
मार्क भरपूर मिळाले पण कळत नव्हतं. उदाहरणार्थ ऑल्टरनेट करंट इकडनं जातो परत कसं येतो कोणाला माहिती. इंडक्शन मोटरवरची गणित सोडवणी मार्क पुष्कळ मिळाले, सोपे प्रश्न होते पण ते वाचून तसेच रिप्रोड्यूस केले म्हणून मिळाले. मला हे नक्की कळलं की आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कळणार नाही म्हणून मी सिव्हिल गेलो. मला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट मी भरपूर स्कोर केला. सगळ्या टीम मध्ये मी वर्स्ट होतो आमच्या, पण मी सगळ्यात जास्त स्कोर केला कारण मला माहिती होतं मला काही येत नाही. मी लोकांनी केलं स्किलवर नाही केलं, चुका कमी केल्या म्हणून मी आउट नाही केलं. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मी सिव्हिलला गेलो, कदाचित मेकॅनिकल ऍडमिशन मिळाली नाही म्हणून गेलो. आवडीने गेलो असं काही 100% सांगता येत नाही. थोडीशी आवड होती कारण माझे काका घरी होते, ते सुंदर ड्रॉइंग करायचे आर्किटेक्ट होते. त्याच्यामधून थोडंसं इम्प्रेशन पण होतं ते. त्याने माझा भाऊ आमच्या घरी राहायचा अहमदाबादचा, तो सिव्हिल इंजिनियर होता, म्हणून पण सिव्हिल इंजिनियर. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा नोकरी करायला लागलो तेव्हा मला काही ग्रेट माणसं भेटली. ग्रेट म्हणजे जगातली ग्रेट. त्यातले एक डॉक्टर निवडली, याने IIT येऊन प्रत्येक थिसिस मध्ये चूक काढली. मग त्याला बोलायचं IIT बंद केलं, प्रत्येक थिसिस मध्ये चूक काढली. दुसरा होता महेंद्र राय, परवाच 4 महिन्यापूर्वी वाढले ते. यांनी नोटीस केलं दिल्लीचं, म्हणजे डॉक्टर नव्हती जगातला ग्रेट. आता तो सांगायचा महेंद्र राज माझ्यापेक्षा ग्रेट, तो आमचे बॉस. असे लोक बघायला लागल्यानंतर मला कळलं की आपण बेसिक विचार करत नाही. अजूनही बेसिक विचार केला पुष्कळ स्कोप आहे. मग स्ट्रक्चरल इंजिनिअर मध्ये ते बेसिक विचार करायला लागले. त्याच्यामध्ये आणि तिसरा ग्रेड म्हणून भेटला TIFR मध्ये मी कामाला जायचो ऑफिसला, जेव्हा डॉक्टर VS केळकर, ते स्टॅनफोर्ड मध्ये विजिटिंग प्रोफेसर म्हणून जायचे. त्यांना मी शिकवलंय कॉम्प्युटर आणि त्यांनी मला पायगड्या करून बोलवलं IIT मध्ये. ती वस्तुस्थिती आहे. लिटरली मला सांगितलं अभ्यास करू नको. अरे मग पास कसो ना इंटरनेट विज्ञानामध्ये. मला तुला बेसिक माहिती पाहिजे, फॉर्म्युला आम्ही देऊ, आम्ही पेपरमध्ये फॉर्म्युले देऊ, काही अभ्यास करायला जाऊ नको, काही लक्षात ठेवायला जाऊ नको. ते त्याने मला सांगितलं आणि त्याने मला सांगितलं तुला करायलाच पाहिजे, आता नंतर फार उशीर होईल. तुला म्हणाले तू कसं केलं हे गोष्टी, कसं शिकला? शिकलो कॉम्प्युटर्स. जेव्हा कॉम्प्युटर हा एवढ्या मोठ्या खोलीत असायचा, जो आता आपल्याकडे लॅपटॉपवर 10 किंवा 100 पटीने फास्ट कॉम्प्युटर होता. अशी लोक मला चांगले भेटले, लोक ज्यांनी मला दृष्टिकोन दिला. आणि म्हणून मी IIT गेल्यानंतर IIT असताना मी तिकडे तुमच्याकडे पहिलीला आलेलो नाही. मला शिकायचंय, मला माहिती आहे मला काही येत नाही, मला काही यायला पाहिजे कारण 3 वर्ष नोकरी केली. चांगले लोक बघितले, त्यांची विचारसरणी बघितली, मला त्यांच्या जवळपास तरी पोहोचायचंय म्हणून उपप्रश्न असा होता की एवढी मोठी स्टेडियम, ते टॉवर बघितलं आमची छाती धडकते हो. तुमच्या डोक्यात किडा वळवळायला लागतो, त्याचं कारण काय? या व्यवहारांमागे काय दडलं? पहिलं म्हणजे कुठलीही गोष्ट ट्रान्सपरंट असली पाहिजे. आता त्याच्यावर आमची लोकांना बऱ्याच वेळी समजवत आहे, आमच्या सगळ्या मित्रांना जे आमच्या नंतर खास प्रेमाने शत्रू झाले, की ह्या मी ज्या गोष्टी केल्या त्याची मला प्रसिद्धी का मिळते, त्याच्यापेक्षा मी बऱ्याच मोठ्या गोष्टी केल्या. बऱ्याच मोठ्या गोष्टी केल्या. कुठलंच टॉवर काय फालतू आहे, त्याच्याविषयी मी बऱ्याच मोठ्या गोष्टी केल्या. त्याला कोणी विचारलं नाही, कुठल्याही पेपरमध्ये आलं नाही. हे क्रिकेटला मुळे लोकांच्या लक्षात आलं. माझ्यामुळे नाही, माझ्या कर्तृत्वापेक्षा हे क्रिकेटमुळे आणि त्याच्यामध्ये ती क्रेन उलटली, त्याच्यामुळे ती प्रसिद्धी आहे. माझी प्रसिद्धी मानू नका आणि त्याच्यामुळे माझा तिरस्कार करू नका. त्याला पटलं नाही. आम्ही किती एरिया रायटिंग केले, 70 आणि 100 एकर मध्ये आम्ही फॅक्टरी केल्या, कारखाने उभारले, 500-500 टनाच्या क्रेन केल्या. कोणी विचारलं? विलासराव देशमुख
थक्क झाले. त्यांना वाटलं मी फक्त क्रिकेट खेळतो आणि इकडे MCA मध्ये येऊन वादविवाद घालतो. BHEL ची आम्ही 1 लाख स्क्वेअर फूट एअर कंडिशन फॅक्टरी, डस्ट फ्री फॅक्टरी, ट्रान्सफॉर्मरची 1000 मेगावॉटची फॅक्टरी केली. विलासराव देशमुख हेवी इंडस्ट्री मिनिस्टर अफजल खात्याचे मुख्यमंत्री आपल्या मंत्री केंद्रात होते. ते इनोव्हेशन करायला आले BHEL मध्ये. त्यांनी पुण्यात कोणी केले मांजरे कोण त्यांनी RS मध्ये त्याला विश्वास असेल म्हणजे त्याला खरंच विक्री काय काय बोल पण कोणी विचारलं नाही. पण हे जे आम्ही काय केलं ते लोकांच्या समोर आलं. स्टेडियम म्हणतोय म्हणा हा का सांगतोय कारण ह्यांच्याकरता मी एअर कंडिशन प्रेस बॉक्स केली 2 मजल्याची. त्याच्यामध्ये बसलेले आहेत वर्ल्ड कप आणि तिकडे काच दिसलं पाहिजे ना सर की आम्ही अशी केली की तुटणार नाही करून आणली होती. आणि आमचा जो तो चांगलं होतं आर्किटेक्ट त्याने थोडी तिरकी केली म्हणजे आप स्वतःच रिफ्लेक्शन येणार नाही अशी व्यवस्थित करून दिली. आणि जाडेजाचा बॉल लागला तिकडे सिक्सर काचीवर लागला होता आणि ह्यांना मी जागेवर बसल्या ठिकाणी त्यांना त्यांची कॉपी पाठवता येईल ती आम्ही केली. आणि आता बाय द वे साईड स्टोरी मध्ये त्याच्याकडे आम्ही पैसे आणले स्पॉन्सरशिप. तो माणूस आता आमच्या समोर नवीन बसले त्याला फसवून 80 कोटी त्यांचे घेऊन टोटल 200 कोटी घेऊन पळून गेला. त्यांच्याकडून आम्ही 30 लाखाची स्पॉन्सरशिप घेऊन प्रेस बॉक्स केली आहे. आणि 2 माणूस 220 कोटीचा फ्रॉड करून टाकले. टाटा फायनान्सचे 80 कोटी होते. तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं बघा काय चाललंय का. तो पळून गेला. पारसी होता रिलायन्स नाव त्याचं पण ते रिलायन्सशी संबंध नाही. रिलायन्स इंजिनिअरिंग म्हणून त्याचं नाव होता. पुढे जाऊया थोडस. तुमच्या पत्नी तुम्ही मगाशी आपण सकाळी बोललो तेव्हा सांगितलं की त्या भारतीय सेनेत स्वतः आर्किटेक्ट होत्या. त्यांचं अर्निंग त्या स्वतः करत होत्या. पण या स्वभाव वैशिष्ट्यामुळे तुम्ही लहानपणी जेव्हा तुमची मुलं लहान होती तेव्हा त्यांना पॉकेट मनी द्यायचा त्याचा हिशोब पण कधी मागितला होता? तुला खरं माहिती आमच्या घरामध्ये कुठल्याही पैशाला कुलूप कधी नव्हतं. कोणी पाहिजे तेवढे पैसे घ्या. जेव्हा तुम्ही पैसे देताना कोणी घ्यायला येत नाही. मला विश्वास बसेल मी सांगितलं तर आमच्या घरामध्ये कुठच्याही कपाटाची चावी नाही. अगदी मोलकरीण असली तरी सुद्धा चावी नाही. कोणी कधी आता तुम्हाला घरच्या तुम्ही गोष्टी तुम्हाला सांगायला पाहिजे की माझ्या मुलीनीच विचारलं की एवढा खर्च का होतो अमेरिकेला जायला. तुमच्याकडे पैसे असले तरी मला देऊ नका. 8वीत असताना सांगितलं कशाला पॉकेट मध्ये द्यायचा. तुला पाहिजे तो खर्च तू कर. मला माहितीये जर मी संस्कार केले तर ते खोटं करणारच नाही. शिकवून किती वेळ शिकवा. आमच्या वडिलांचं दुसरं तत्व होतं काय ओरडणार. कशाला ओरडणार. उद्या काय करणार मला परवा काय करणार त्याला शिकवा. काय बरोबर काय चूक ते पारखून घ्या. पुढे काही करायला लागणार नाही. आमच्या घराचं तत्वच होतं. आमच्या घरात पूर्ण गांधीवाद होता. खरं सांगतो आम्ही चूक केली तर आमच्याकडे शिक्षा काय माहितीये मी जेवढा म्हणजे आई सांगेल अशी शिक्षा कोणाला नसेल करायची. वेगळे आमच्या घरात वेगळंच होतं. आम्ही नशीबवान आहोत. तुमच्यावर झालेले संस्कार लक्षात. आज मगाशी सांगितलं की त्यांची ओळख ही मुंबई क्रिकेट म्हणजे त्यांचे पांढरे केस. मगाशी त्यांनी नक्कलही करून दाखवली माझ्यापेक्षा जास्त चांगली केस. आणि मांजरेकर एबीपी माझा किंवा त्यावेळेला स्टार माझा ते जास्त दिसल्यामुळे तो प्रश्न मलाही होता. मग तो कदाचित एका क्रिकेटरने विचारला किंवा एखाद्या MCAच्या कार्यकर्त्याने विचारला किंवा एखाद्या MCAचा जो सेवेत आहे अशा माणसाने देखील विचारला. पण तो पांढरे केस किंवा सुतरफेड असंच त्याचा उल्लेख व्हायचा. कारण मांजरेकरांचं नाव नाही घ्यायचं. मांजरेकरांचं नाव त्यांना टाळायचं.
तुमच्या या रामशास्त्री बाण्याचा ज्यांना फटका बसला, ज्यांना त्रास झाला, त्यांना तुम्ही कधी असं उत्तर दिलंय का हो, माझे हे केस उन्हात पांढरे नाही झाले? नाही, बोलले त्याला उत्तर करणार. तर मला शत्रू कसे झाले मध्ये पांढऱ्या केसामुळे. केस ऐकायचे नक्कीच, त्याच्यासाठी ते वर्ल्ड कप झाल्यानंतर एक पत्र आलं की पाकिस्तानामध्ये वर्ल्ड कप 96ची फायनल मॅच आहे. त्या फायनल मॅचला पाकिस्तानने 100 लोकांना आमंत्रण दिलंय. तर प्रत्येक असोसिएशननी 2 नॉमिनेट करावे. तर स्वतःचा खर्च तरी करायला पाहिजे. पहिल्यांदा विमान जाणार चंदीगडवरून, म्हणजे चंदीगड पर्यंत आम्ही स्वतःच्या खर्चाने जायचं, कोणाला जायचं नव्हतं. तर शेवटी माझं आणि माझे मित्र खळले, आम्ही दोघांना आम्हाला जायचं, मग आम्हाला जायचं. आम्ही गेलो चंदीगडला. चंदीगडून सगळे एकत्र मिळून एक चार्टर विमान पाकिस्तानला जाणार होतो. तर चंदीगडला आम्ही गेलो 1 दिवस 2 दिवस अगोदर. तेव्हा सेमीफायनल मॅच होती ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज. आता आम्ही भारताचे प्रतिनिधी म्हणजे जरा थोडी पॉलिटाईट आणि सगळेजण आम्हाला VVIP मध्ये आम्हाला बसवलं. माझ्या बाजूला होतं पटोडी आणि शर्मिला टागोर. आता स्वाभाविक शर्मिलावरती गाणार टीव्हीला. दुसऱ्या बाजूला बेन सिंग म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री पाकिस्तानचा, त्याच्यावर पण जाणार. आता गाड्या बरोबर गाड्याच्या तर माझा पण मध्ये येणार ना. आणि कोणाला लक्षात नसतं पण पांढरे केस नाही. अरे पांढरे केसवाला तिकडे आहे ना. आणि त्या सगळं त्याच्यामध्ये बाजूलाच दालमी आला माझ्याशी बोलायला. कारण त्यांनी ट्रेन पडली वगैरे तेव्हाच्या हे होतं. त्यांनी आमच्यावर एक स्पाय ठेवला होता. कारण त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशन आवडत नव्हतं, म्हणजे त्याच्या विरुद्ध होतं की होणार का मॅच, त्याचा कॅन्सलच पाहिजे आणि दुसऱ्याला द्यायची. महत्वाची सेमीफायनल होती, कोणी घेतली असती आणि त्याला मत मिळालं असतं. तो दालमिया माझ्याबरोबर आल्यामुळे इकडे डाऊट सुरू झाले की मांजरेकरला दालमिया फॉर आहे का दालमियाला मांजरेकर फॉर आहे. उद्या दालमियाने जर मांजरेकरला नॉमिनेट केलं तर आपली जागा जाईल. आणि त्याच्यामुळे माझ्या विरुद्ध देशाचं राजकारण सुरू झालं. त्याला कारण पांढरे केस. मांजरेकर आज 78 वर्षांचे. तुम्हीच सांगितलं सगळ्या. खरं दुसरी गोष्ट 4 नातवंड आहेत त्यांना. त्यामुळे आता इथे सगळी मंडळी माझ्या एवढी किंवा माझ्यापेक्षा मोठी अशीच आहे. त्यामुळे नातवंडांना जेव्हा सच्चेपणा शिकवण्याची वेळ येते तेव्हा तुमच्या मुंबई क्रिकेट असोसिएशन मधल्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईच्या कहाण्या सांगतात का? या सगळ्यांचे आणि माझेही आदर्श असलेले अनेक क्रिकेटर्स आहेत जे तुम्हालाही आवडत असतील कोणीतरी, त्यांच्या कहाण्या सांगतात. पहिलं म्हणजे कहाण्या सांगून कोणी काही होत नाही. आजची पिढी तर नाहीच. कोणी होत नाही. बेस्ट वे टू टीच इज नॉट टू टीच, हे आमच्याकडचं तत्व आहे. यू लीड बाय एक्झाम्पल, ऑटोमॅटिक सगळ्या पुढच्या गोष्टी होतात. आज उदाहरण सांगतोय. आज मी कालच्या करोडपतीमध्ये पण ऐकलं, कोण बनेगा करोडपतीमध्ये पण ऐकलं मी. मुलांना फ्रीडम द्या आणि त्यांना फक्त IQ डेव्हलप करा, म्हणजे ते आपणच पुढे शिकतात. आता उदाहरणार्थ तुम्ही सांगा, इथे मी एक सरळ प्रश्न विचारतो. माझ्या नातीने 4 वर्ष का 3 वर्ष होती मला आठवत नाही, विचारलं पाणी ओलं का असतं. त्याचं उत्तर मला 8 ते 10 वर्षांनी मी चिपळूणला सायन्सच्या शिक्षकांना शिकवायचं कसं त्याचं 3 दिवस सेमिनार घेतलं. तेव्हा BRCचे फाळके आणि गोडसे जे दोघे जण आले होते, त्यांनी ते उत्तर बरोबर सांगितलं. पण हे असल्या प्रश्नाची उत्तर आमच्याकडे सगळं हो, आपण सगळ्यांना आवडलं. आता पाणी हे कसं तयार आहे, तर पाणी वेगवेगळे कण निर्माण तयार आहे. तुमचा एक कपडा, ते पण
कणाने तयार झाले. आता कपड्याचे कण हे पाण्याच्या कणापेक्षा हेवी असतात म्हणून लाईटर ते घेतात. पण पाऱ्याचे कण काच्या कणापेक्षा जास्त हेवी असतात म्हणून ते याला जात नाही आणि म्हणून पाऱ्याने ओलं होत नाही. म्हणून पाणीचे कण हे आता मी मॉलिक्यूल आणि हे वगैरे त्याच्यात जात नाही. सोप्या भाषेमध्ये लेमनच्या भाषेमध्ये पाण्याचे मॉलिक्यूल त्याच्यापेक्षा कमी असतात म्हणून ते पाणी ओलं असतं. हे त्यांनी सांगितलेलं स्पष्टीकरण फाळकीने. म्हणून सायन्स आता उदाहरणार्थ आम्ही पुस्तकावर पण विश्वास नाही मानत. शाळेमध्ये 3रीच्या पुस्तकात का 4थीच्या पुस्तकात ऑक्सिजन हवेत किती आहे याचं जे उदाहरण दिले ते खोटं आहे. सायन्सच्या पुस्तकात दिलेले उदाहरण खोटं आहे. त्याच्यात दिले की एक मेणबत्ती लावा, त्याला ग्लास ठेवून मेणबत्ती विझेल, मग पाणी वर चढेल आणि मग ते 20% जागा राहते, मग त्याचे ऑक्सिजन जागा पाणी येते. सगळं खोटं आहे. 2 मेणबत्त्याला डबल पाणी वर का चढतं? ऑक्सिजन तेवढंच होतं ना. मी बघितलं अर्थक्वेक इंजिनिअरिंग ISIच्या हँडबुक मध्ये दिलेलं उदाहरणाचं उत्तर होतं. शेवटी काय की तुम्ही बेसिक विचार करा. आणि आमची 3री पिढी मास्तरांची असल्यामुळे आम्हाला पहिल्या चुकाच दिसत. तुमचे आजोबा पण मास्तर होते, वडील पण मास्तर होते आणि आम्हाला म्हणून शेवटी मला कुठेही साईडवर गेलं नाही म्हणत त्यांना फक्त चुकाच दिसत. चुका दिसतात म्हणजे का तुला मी फाटकाची एक देत नाहीये. जर काम चांगलं करायचं, चांगल्या कामामध्ये तुझे ड्युटी आहे त्याच्याबद्दल कसं ऍप्रिसिएशन सगळ्यात शेवटी. सगळे संपल्यानंतर कारण तिकडे परत आम्हाला फ्रँक टायसन आठवतो, फास्ट बॉलर, ज्यांनी आपल्या पुस्तकात दिले रिझर्व युअर स्माइल्स फॉर प्रेस फोटोग्राफर्स आफ्टर द मॅच. तोपर्यंत नथिंग वेल. सुनील गावस्करची थेरी आहे, कोणाला वेल प्लेट पण म्हणायचं नाही आणि वेल गोल पण म्हणायचं नाही. सगळं मॅचच्या नंतर वेल गोल म्हणून त्याला वरती चढवायचं नाही आणि तुझं आपल्यापेक्षा चांगली गुण टाकतो आपल्याला. कोणाला वेल प्लेट म्हणायचं नाही, तू आणखी चांगला खेळतो. सगळं मॅचच्या नंतर. त्याप्रमाणे आम्ही वाढलो. उपप्रश्न होता त्याच्यामध्ये, जर आजच्या पिढीच्या मुलांना एवढे वर्षात 33 वर्षातला भ्रष्टाचार तुम्ही सांगितला, पण ज्यांनी चुका आयुष्यात टाळल्या म्हणून ते यशस्वी झाले. आता तुम्ही उल्लेख केला की तुम्ही सांगता की लोकांना असं वाटतं की हा माणूस चुकाच सांगतो, पण जी तुम्हाला आवडलेली क्रिकेटच्या मैदानातली माणसं होती ज्यांनी चुका टाळल्या आणि आज आपल्या सगळ्यांचे आदर्श बनले, अशी 5 कुठली उदाहरणं देतात या पुढच्या पिढीला, तुमच्या नातवंडात? मी त्यांना क्रिकेटची उदाहरण का देतो, क्रिकेटमध्ये इंटरेस्ट पण नसेल. एखाद्या प्लेअरविषयी त्यांना सांगत नाही. मी त्यांना हे सांगेन ना, आईन्स्टाईन सांगेन तुम्ही स्वतः किती शाळेत समजता आहे. शेवटी जीनियस इज 99% परसेप्शन. तुम्ही किती स्वतःला मोठे होऊ, तुमच्यापेक्षा मोठा कोणतरी असणारच आहे. शेवटी मी तर तुम्हाला त्याचा दुसरा किस्सा सांगतो. सांगायचा त्या किस्से तर भरपूर झाले. मी बुटाला पॉलिश करत होतो क्रिकेटच्या. तर माझी बहीण मस्करी करायला गेली. माझी वडिलांच्या वेळी बघा किती कॉन्सन्ट्रेट करून पॉलिश करतोय, अभ्यास करतो का एवढा कॉन्सन्ट्रेट करून. माझ्या वडिलांनी काय सांगा माहिती आहे, कुठे कॉन्सन्ट्रेट करतोय बस झालं. उद्या बूट पॉलिशवाला झाला तरी प्राईम मिनिस्टर त्याच्याचकडे बूट पॉलिश करायला आला. कशामध्ये कॉन्सन्ट्रेट करा. शेवटी मी हेच तर नक्की सांगतो की गावाचा क्रिकेटर म्हणून मोठा नाहीये. जेवढा तो मोठा त्याची डिसिप्लिन. तो क्रिकेट मॅच नसताना मुंबईत जर असला तर 3 वाजता म्हणजे 2 वाजून 59 मिनिटांनी 3 वाजून 1 मिनिटाने नव्हे, बॉम्बे जिंकण्यात बॅडमिंटन खेळायला असलाच पाहिजे. कोण नसेल पार्टनर नाही आला तर मार्कर मिळेल, पण 3 चे 3 1 नाही होणार. गावस्कर डिसिप्लिन जर माझ्याकडे 25% असेल ना तर मी जगात माझ्या स्ट्रक्चर इंडियामध्ये चमत्कार करून दाखवले असते. एवढी त्याची डिसिप्लिन आहे. म्हणजे मोठा झाला म्हणून डिसिप्लिन नाही. माझ्याबरोबर खेळत होता, हिंदू जिमखाना
वर्सेस युनिव्हर्सिटी, आणि तो आणि सुधीर नाईक बॅटिंग करत होते. मुंबईला सुधाकर अधिकारी कन्फर्म आता दोघांपैकी एकच खेळणार मुंबईला, तर दोघांनी आउट व्हायचं नाही. पण टीम गेली झगमारा, पण मी आउट होणार नाही. मॅच टॉसवर गेली तरी हरकत नाही, मॅच जिंकली नाही तर हरकत नाही, पण मी आउट नाही होणार. दोघांची प्रवृत्ती आणि आवडत असल्याशिवाय क्रिकेटर मोठा होत नाही, हे खरं आहे. तेव्हा एक जण ओरडला, अरे मारो मारो. त्यांनी मान पण वर नाही केली. कोण बोलला रे तो? एवढं कॉन्सन्ट्रेशन, खाली बँड वाजला तरी आमच्या समोर राहायचा. पहिल्या मजल्यावरती तो त्याच्या घरात जागा नव्हती म्हणून अभ्यास करायला यायचा. तो 24 डिसेंबरला जायचा इंटर युनिव्हर्सिटी खेळायला. तो डिजी ट्रॉफी करून फेब्रुवारीच्या 3रा आठवड्यात यायचा. इंटरची वगैरे परीक्षा 15 मार्चला सुरू व्हायची. त्या 3 आठवड्यात तो 2दा रिव्हिजन करायचा. एवढा कॉन्सन्ट्रेट, खाली बँड वाजवला तरी त्याचं लक्ष राहणार नाही. हे त्याचं कॉन्सन्ट्रेशन. त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ह्या गोष्टी मी जरूर सांगतो. तो क्रिकेटर म्हणून कुठचाही मोठा माणूस हा मोठा का झाला, त्यांनी काय सॅक्रिफाईस केलं, त्याच्यामुळे ते बघा मोठा बेटा होणं, ते होणार तो नाही होणार आपल्या हातात नाहीये. प्रयत्न करायचा आपल्या हातात आहे. आमच्या गोष्टी मी जरूर सांगतो. पण मेहनत म्हणजे काय, आता परत आणखीन एक किस्सा आहे. गावस्कर म्हणाला मेहनत करून काय फायदा आहे, आणि गेली आपण काय म्हणतो, अरे प्रॅक्टिस कर म्हणजे तुला वर्षी चांगला खेळशील. गावस्कर म्हणजे चुकीची प्रॅक्टिस केलीस तर तू चुकीचे शॉट खेळणार. म्हणाला मला, अरे डेली एवढे मेहनत करतो, बेस्ट प्लेअर आहे. शेवटी व्हॉट इज इम्पॉर्टंट इज माझ्या काय चुका झाल्या. तो म्हणाला, तुला जर वाटत असेल मी आयुष्यात काय केलं, मला नाही वाटत 100 करून मी काय केलं. तुला जर वाटत असेल मी काय केलं, तर एका कारणामुळे रात्री घरी गेलो आणि विचार केला 7 दिवसात माझं काय चुकलं आणि ती चूक परत करायची. त्याच्यामुळे मी काहीतरी करून दाखवू शकलो, हे त्याचे मी कधीही विसरत नाही. हे मी जरूर सांगतो कोणाला. तुम्ही त्याचं दुसरं वाक्य असं होतं, तुमचं वाक्य की तुम्ही कोणालाही फसवू शकता. आणि हा बॉय एवढा चांगला पडला, बॅडमिंटनचा बाप सुद्धा आऊट झाला असता, मीच काय, असं वाक्य तुम्ही बोलला, तुम्ही स्वतःलाच फसवता, मग मी कधीही सुधारणार नाही. हे त्याच्या मागचं प्रिन्सिपल होतं की मी स्वतःला न फसवता माझ्या चुका शोधणे. एक गावस्करचं प्रिन्सिपल होतं. एवढा मोठा असून सुद्धा गावस्करचा फेवरेट कोण? जॉन ब्रॅडमन नाही, प्रकाश पदुकोण. प्रधानाचा प्रकाश पदुकोणची मॅच बघायला मी कुठेही जाईल. म्हणजे आणि तुम्हाला एक दुसरं सांगतो की गावस्कर क्रिकेटर नसतं तरी कोणी मोठा असतं. आपल्याकडे बेसिक इंटेलिजन्स आहे. गाढवासारखं काम करून कोणी मोठा होत नाही. इंटेलिजंटली काम करून गावस्कर ट्रिमंडस आणि हजरतबाजी म्हणजे ट्रिमंडस. मला आणखीन एक किस्सा सांगतो. गावस्करला वेस्ट इंडिजला 700 रन केले तेव्हा काहीतरी सगळे सोडले. गॅरी सोबत गॅरी सोबतला दाखवायचं होतं, ती मस्करी करायची होती. मी कॅचेस सोडले, तुला चांगला प्लेअर नाही आहे, मी कॅचेस सोडले म्हणून तू रन्स केले. गॅरी सोबत त्याला इंडियन ड्रेसिंग रूम मध्ये आणि मला सुनील मला तुला हात लावायचा आहे का? तो म्हणजे तुला मला थोडस येईल म्हणजे काय, तू लकमुळे स्कोर करतोस, तुझ्या टॅलेंट नाही. ठीक आहे, गावस्कर तो गेला, 2 पावलं द्यायला दिली. गॅरी प्लीज कमी का, तुला मी हात लावायचा का, म्हणजे अंपायर मला आउट करणार नाही. 2दा गॅरी सोबतला अंपायरनी कॅच घेतलेला आउट दिला नाही. हा सेन्स ऑफ ह्युमन आणि हा इंटेलिजन्स गावस्करकडे आहे म्हणून गावस्कर मोठा झाला. फक्त नुसत्या साध्या खेळामध्ये
आणि जास्ती माहिती पाहिजे मी बोलतो ती माहिती खरी आहे की खोटी आहे सांगायला इकडे माणूस हजर आहे गावस्पर्यंत शेजारी मांजरे. तुम्ही अनेक किस्से सांगितलेस जे मला पाहिजे होते क्रिकेटर्सचे ते सांगितले. पण मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये 33 वर्षांच्या कालावधीत सगळीच माणसं काही तुम्हाला वाईट भेटली नाही. त्यातली काही माणसं सच्ची देखील होती. त्या सच्चेपणाबद्दल तुमच्या मनात कुणाबद्दल जास्ती ओलावा आहे अशी 5 माणसं तुम्ही सांगू शकलात तरी चालेल, किंवा तुम्हाला कमी असतील तर ती कोण आणि का ती माणसं तुम्हाला भावली ज्यांनी तुम्हाला वेगवेगळ्या लढायांमध्ये साथ दिली? ते 5 माणसं जर भेटली असतील ना तर मुंबई क्रिकेट असोसिएशन झालं नसतं. एक माणूस जरूर भेटला, त्याचं नाव पण मी घेतलं, कळवे म्हणून, की ज्या माणसाने सगळ्यात दुसरा पैसा स्वतःचे 2 कोटी रुपये दिले 10,000 गुरं दुष्काळात वाचवायला. तो उभा राहिला म्हणजे अल्टिमेट ऑनेस्टीमध्ये अल्टिमेट. तर असे बरेच ऑनेस्ट पण असतील मला न भेटलेले असतील पण ते बोलायला पुढे येत नाही, ते घाबरतात. त्या ऑनेस्टीला किंमत नाही. जशी दुर्बळाला काही व्हॅल्यू नसते त्याच्या तत्वाला काही व्हॅल्यू नसते कोणी विचारत नाही, तशी तुम्ही जर गप्प बसता तर तुमच्या इंटेलिजन्सला म्हणूनच असं होतं का जसं मुघलांना काहीतरी पाण्यात म्हणे संताजी धनाजी दिसायचे तसे लिंडबॉल आणि मिलर राजसिंग डुंगरपूरने तुम्हाला दोघांना नाव ठेवलं होतं, तसं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सगळ्या लोकांना ते जर बॅट्समन समजलं तर लिंडबॉल आणि मिलर त्यांना तुमच्या दोघांमध्ये दिसायचे. राजसिंग डुंगरपूरने जरूर म्हटलंय. त्याचे कारण काय म्हणजे बहुतेक लोक म्हणजे येतात ना मी कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये पण सांगतो कोणी डिसिजन घ्यायचा नसतो कोणाला. मग काय करायचं, कमिटी करायची. कमिटी केल्यामुळे डिसिजन कमिटीचा चुकला तर सगळी कमिटी रोड मी मला काढणार नाही ऑफिसमध्ये, हे बेसिक तत्व. आणि त्या कमिटीमध्ये प्रत्येक जण बोलतो आपला विषय सोडून इतरांच्या विषयावर, प्रत्येक जण बोलतो. मला 10 माणसं किंवा 5 माणसं नाही भेटली की जे आपल्या विषयावरती घेऊन आणतात मीटिंगच्या अगोदर, पण सगळे बोलतात. एक फार हुशार म्हणत होता मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये, मला म्हणाला 1990 साली निवडणुकीला, रवी तू 13 वर्ष म्हणायचास की सेक्रेटरी व्हायला मी लायक आहे सगळ्यात. मग आता तुम्ही जेव्हा तुमच्या ग्रुपची टीम काढली तेव्हा तुम्ही माझं नाव का नाही घातलं? म्हटलं 14व्या वर्षी मी माझं मत बदललं. आणि का? मी म्हटलं तुझ्या औषधाला काही किंमत नाही कारण तुला 2 डोळे गप्पा बसवू शकतात. जेव्हा तुला 2 डोळे गप्पा बसवू शकतात, तुझं मत मांडण्यापासून प्रिव्हेंट करू शकतात, तेव्हा हुशारला किंमत काय? जेव्हा करप्शन झालं तेव्हा मनोहर जोशीने तुझ्याकडे डोळे केल्यावर तू एक वाक्याने बोलला का? एवढं करप्शन चालू होतं, तू एवढा डेप्युटी जनरल मॅनेजर टाटाचा, तुला बोलता नाही आलं की मनोहर जोशीनं गव्हर्नमेंटमध्ये जो हुशाराला उपयोग काय? तू स्वतः अशी ऑनेस्ट, तर हुशाराचा उपयोग काय? जेव्हा तुम्ही विषय मांडता लोकांच्या समोर कॉन्सिक्वेन्सेस होणार आहेत. मला 4दा तुम्हाला मी दिल्या याच्यामध्ये सुद्धा मला बाहेर काढायचा प्रयत्न आला, 4दाही फेल झाला. असोसिएशन मधून बाहेर काढायला 4दाही फेल झाला. पण काय गेलो तर गेलो ना, काय फरक पडला? परंतु मी काही वाघ राहून सरकार राहून शेळी गवत नाही खाणार. होईल जे होईल ते होईल. तुम्ही आता बोलता बोलता मनोहर जोशींचा उल्लेख केला. गेल्या 33 वर्षात किंवा त्याच्या आधीपासून तुम्ही अनेकांना अध्यक्ष म्हणून पाहिलं असेल. म्हणजे तुम्ही 87 साली थेट असोसिएशनची मीटिंग जरी अटेंड केली नसेल तरी त्या काळात तुम्ही शेषराव गांधींना देखील पाहिलं असेल. कमी अधिक प्रत्येकात असतं कुठल्या अध्यक्षामध्ये काय कमी होतं किंवा कुठल्या अध्यक्षामध्ये काय कमी होतं.
गेल्या 33 वर्षात किंवा त्याच्या आत? सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कुठल्याही अध्यक्षांनी सेकंड लाईन ऑफ डिफेन्स करायचा प्रयत्नच केला नाही. सिंपल आहे. राजकारणामध्ये तुम्ही नेहमी आपलं कॉम्पिटिटर तयार होऊ नये बघता. कुठच्याही गोष्टीमध्ये कॉम्पिटिटरला तुम्ही घाबरता. म्हणून बीबीसीच्या सिरियलमध्ये छान वाक्य आहे, इन पॉलिटिक्स युअर फ्रेंड इज फ्रॉम ऑपोजिशन पार्टी. फ्रेंड युअर पर्सन फ्रॉम युअर पार्टी युअर कॉम्पिटिटर. कुठल्याही अध्यक्षाने कोणालाही वरती यायला काम करायला दिलं नाही. जेव्हा दिलं 2 क्रिकेटरना तेव्हा त्यांनी काही केलं नाही. कारण प्रत्येक जणात मला काय मिळेल त्याच्यावर बोलू नये. ते कधी अध्यक्षाला विरोध करायला पण गेले नाही. अजित वाडेकरकडे 9 वर्ष सत्ता होती. म्हणून जशी एकच नव्हती मुख्यमंत्री असल्यामुळे. शरद पवारकडे येत नव्हते तेव्हा दिलीप वेंगसरकर सत्ता होती जवळजवळ. कारण काय म्हणते की ह्या लोकांनी आयुष्यात कामच केलं नाही. त्यांनी क्रिकेटकडे कॉन्सन्ट्रेट केलं. ऑफिसमध्ये कधी गेले नाही. ऑफिसकडे कसं चालवतात बघितलं नाही. ऑफिसमध्ये मॅनेजमेंट बघितलं नाही. आता दिलीप वेंगसरकर टाटामध्ये, त्याला टाटा मॅनेजमेंटचा अभ्यास करता आला असता, पण त्यांचा हा विषयच नाही. म्हणून एक क्रिकेटर सुनील रवी शास्त्री, तिसरा विचार करायला लागेल मुंबईमध्ये. कदाचित आता मुंबईत राहणार म्हणजे कदाचित युनिव्हर्सिटी त्यांच्याकडे कपॅसिटी आहे बेसिक विचार करायची. परंतु खेळाडूकडे बेसिक विचार करायची कपॅसिटी नसते. आणि चातुर्य ज्याला म्हणतात की लोकांना फी बी वाटून एकत्र कसं करावं हे माहीत नसतं. असं चातुर्य क्रिकेटकडे नसतं. म्हणून आपण पॉलिटिशियन, आणि तिसरी गोष्ट आमचे कामं पॉलिटिशियन करून घेतात सहजपणे. आपल्याला पण करता येतात, क्रिकेटरना पण करता येतात. मला माहिती आहे उमेश कुलकर्णी जेव्हा टाटा इलेक्ट्रिक करता फॉरेन एक्सचेंज आणायला जायचा तेव्हा लोक उभे राहायचे उठून आणि त्याचं काम करायचे पैसे मागितल्याशिवाय. तर क्रिकेटरला पण मान असतो, पण क्रिकेटर आपल्या पोटेन्शियलचा उपयोग करत नाही. म्हणून बघा तुम्ही वर्ल्डमध्ये पण माझ्या माहितीप्रमाणे वेटनबर्ग म्हणजे फुटबॉलचा अमेरिका आपला जर्मनीचा कॅप्टन आणि नंतर मॅनेजर दोन्ही ठिकाणी तो वर्ल्ड कप जिंकला आहे. थोड्याफार प्रमाणात पेले त्याने पण ऑर्गनाईज केलं. असे फार कमी स्पोर्ट्समन मॅनेजमेंटमध्ये आले. आणि करमाळीचं स्टेटमेंट जाहीर आहे, गॉड हेल्प दोज असोसिएशन डझंट हॅव पॉलिटिशियन ॲट द हेड. हे करमाळीचं फेमस स्टेटमेंट आहे. मग या 2 बाजू आपण जेव्हा बघतो, आता तर न्यायालयाने तुम्हाला काही निकष घालून दिले. अशा वेळेला एक क्रिकेटर प्रशासक होणं की एक राजकारणी प्रशासक होणं काय होतं? माझ्या दृष्टीने क्रिकेटर चूक करू दे हरकत नाही, पण ती ऑनेस्ट चूक करू दे. आणि चूक काही जरी तो डिसॉनेस्ट असेल ना तरी मला तो राजकारणीपेक्षा परवडतो. त्याचं कारण असं की राजकारणी दहशत आणतात. राजकारण्याच्या विरुद्ध बोलू शकत नाही, घाबरतात. ते काय करते त्याचा नेम नाही. क्रिकेटर तसं नाही करत. त्याच्यामुळे क्रिकेटरला मी कधीही पसंत करेन. आणि ती माझी चूक कधी मी सांगणार नाही. ती मला आयुष्यभर करत राहील. राजकारण्यात त्या बाबतीत मी गोष्ट त्याच्या विरुद्ध मी केलं म्हणजे केलं, मी नाही केलं, पण तुम्ही त्याला विरोध नाही केला. सांगायला आवडणार नाही सर, सांगतो ना. एवढं सांगितलं की पुस्तक वेगळं सांगायला. शरद पवार कसे आले? अजित वाडेकरनी आमच्या विरुद्ध फार खोटेपणा केला. फारच खोटेपणा केला. तेव्हा दिलीप वेंगसरकर हा शरद पवारांकडे गेला. त्याला काय बोलता येत नाही म्हणून त्याला घेऊन गेला हळदीला. आणि त्याला ते ओव्हरचे ग्राउंड पण काम करून पाहिजे होतं, त्याच्याकरता गेला.
आणि जाऊन एकदम गुगली टाकला तो तुम्ही प्रेसिडेंट का होत नाही. आता हळवेला पण प्रॉब्लेम आला. आता अजित वाडेकर विरुद्ध 2001 हा सामना झाला. त्याच्यामध्ये आम्ही कोर्टात आमच्या केसेस पण चालू होत्या. आणि तेव्हा दुसरा एक आमचा असं तेव्हा आम्हाला असं वाटलं की पवार हे स्पोर्ट्समध्ये कबड्डीचे प्रेसिडेंट आहे, स्पोर्ट्सला काहीतरी करतील. दुर्दैवाने तसं काही झालं नाही. आणि ते म्हणजे मला विलासराव देशमुखी पण सांगितलं की ते एकदा आलेली पोस्ट सोडत नाही. मला विलासरावांनी पण तेव्हा पण सांगितलं, पण जेव्हा मी त्यांना ऑपोज केला नाही कारण माझ्या डोक्यात नाही आलं. त्याची माझी चूक नक्की आहे की पॉलिटिशियनना घ्यायला नको होतं. परंतु त्याचा अर्थ असा नाही की वाडेकर बेटर पवार पॉलिटिक्स पासून त्याच्यापर्यंत क्रिकेटर तेवढे मनोज जोशी हे राजकारण बाळ माझ्याकडे करून शिकले. तो काही सतत भाषणांमध्ये ते सांगायचे तुमच्या पुस्तकात पण तुम्ही उल्लेख केला. खरं आहे ते राजकारण म्हणजे काय, आपल्या मित्राच्या पाठीत खंजीर कसा घुसायचा ते तिचं राजकारणाचं तत्वच आहे. पहिल्यापासून पॉली उमरेगाला कसे पाडले, माधव आपल्याला कसे पाडले, ही माणसं मोठी होती. पॉली उमरेगर एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटर पण होता. आज पॉली उमरेगरनी मुंबईच्या क्रिकेटमध्ये फायलिंग वगैरे गरवारे क्रमांक बरोबर पेपर गोळा करणं हे फार मोठं काम केलं होतं पॉली. आणि मुंबईतच नाही तो बोर्डाचा सेक्रेटरी झाला, मे बी पेड सेक्रेटरी. ही पॉली इन माय ओपिनियन डिझर्व टू बी सेक्रेटरी म्हणजे इलेक्टेड सेक्रेटरी. He should have been. He had capacity to do everything. If you take it in your administration, he should have been there. परंतु पाठीचा पणा काढून त्याच्यामध्ये नाही तर क्रिकेटर चांगला असेल तर वाईट असणारे पॉलिटिशियन चांगला असं माझं आजचं मत आहे. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्या प्रोजेक्ट्स विषयी प्रश्न उपस्थित केलेत. मग तो तिकिटांचा गैरव्यवहार असेल, स्कोर बोर्ड असेल, टॉवर असेल, वेगवेगळ्या गोष्टी. पण या सगळ्यांमध्ये एक सगळ्यात मोठी घटना म्हणजे तो आमच्यासाठी पण एक लर्निंग प्रोसेस होता त्या काळात, ती म्हणजे जेव्हा 96 सालच्या विश्वचषकाच्या आधी वानखेडे स्टेडियमवर ट्रेन पडली. ती सगळ्याच म्हणजे जे क्रिकेटशी संबंधित होते त्या सगळ्या लोकांना तो सगळा अपघात आणि त्यानंतर ते पुन्हा स्टेडियम उभं राहणं हे खूप लर्निंग प्रोसेस होतं. त्या क्षणी तुम्ही कितीही इंजिनिअरिंग क्षेत्रातले दादा असाल, तुमच्या पोटात केवढा मोठा गोळा म्हणजे पोटात गोळा आला नाही का? कारण एवढा आत्मविश्वास होता सगळं होईल. कारण तुम्हीच तर लिहिलंय त्याच्यामध्ये की मुख्यमंत्र्यांनी पण काही केलं नाही त्या काळातले. गोळा आला नाही, काळजी वाटली होती नाही असं नाही. मुख्य काळजी वाटली की ही ट्रेन उठवायची कशी, कारण जर्मन डायरेक्टर जर सांगतोय ही ट्रेन उठवू शकणार नाही तर कशी उठवणार, येणार कशी बाहेर. शशी रुईयांनी सांगितलं ही ट्रेन तोडा, 4 कोटी रुपये मी देतो. म्हणजे आपणच आहे ना, पण मॅच व्हायला पाहिजे, ट्रेन तोडून टाका. तोडून टाका मला सोपं आहे, दुसरा मार्गच नव्हता. पण तोडायला पण काय सहज शक्य आहे काय, काही सहज शक्य नव्हतं. परंतु गोळा नाही, कारण आम्ही रेस अगेन्स्ट टाइम प्रत्येक जण काय म्हणते सिव्हिल इंजिनियर हा सगळ्यात शेवटचा दुवा असतो की ज्याला, आणि पहिला दुवा असतो ज्याला दोष द्यायचा. सगळेजण निर्णय घ्यायला वेळ लावतात आणि शेवटी आमच्याकडनं फॅक्टरी फटाफट करून देतात. लास्ट मिनिटला येतात. आम्हाला ह्याची क्रायसिसची सवयच आहे, क्रायसिस मॅनेजमेंटची सवयच आहे. आणि बिलीव्ह मी या 60 शहरात भारताचे काम केले. प्रत्येक वेळी आता उदाहरणार्थ टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदुस्तान टाइम्समध्ये अगदी वेळा भोपळ्याचं होतं. फारच वाईट होतं.
आणि चंदीगडला टाइम्सची फॅक्टरी बांधायची होती आणि हिंदुस्थान टाइम्सची ऑलरेडी सुरू होती. 50% काम झालं होतं आणि वैशाखी म्हणजे तुम्हाला वाटतं 14 एप्रिल तेव्हा टाइम्सचा पेपर यायला पाहिजे होता. म्हणजे स्टँडवरती ज्याला म्हणतात स्टँडवरती टू हिट द स्टँड. त्याच्याकरता आम्ही एवढी मेहनत घेतली आहे रात्रंदिवस करून. 8 तास काय गाडी म्हणजे धुक्यामध्ये दिसत नाही, गाडी नाही, विमान नाही, काही नाही, सगळं बंद. टॅक्सीनी दिल्लीवरनं जायचं 25 मिनिटं काम करून आम्ही घरी यायचो, पण जायचो परत दिल्लीला. 14 तास टॅक्सी आणि 15 मिनिटं 20 मिनिटं काम. अशा परिस्थिती. सकाळी आम्ही विमान पकडायचं, कामाला करायचं 7:30 वाजता औरंगाबादला. 7 दिवस काम करायचं. रात्री टॅक्सी गाडी पकडायची, गाडी घेतली कार घेऊन नाशिकला जायचं. 5 वाजता पोचायचं. 6ला साईडवरती, 7:30ला निघायचं, 11:30ला घरी यायचं ड्राईव्ह करून. सगळं आम्हाला सवय. आम्ही जिकडे जातो तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं नसतं. आम्हाला तसं उपाशी कोणी पण काम करायला लागतं. बाकी सगळे फॅक्टरी वगैरे तयार झाल्या, कॅन्टीन तयार झाल्या की येतात. आणि आम्हाला हार्ड लाईफची सवय. आणि शेवटी काय तक्रार करून मिळणार काय? तक्रार करून काही मिळत नाही. शेवटी आपण काय करू शकतो एवढं लक्षात घ्या. तक्रार काय, हा बरोबर नाही, तो बरोबर नाही, तो बरोबर नाही, काय उपयोग काय? तुम्ही या अख्ख्या पुस्तकामध्ये तुमचे ज्यांनी तुमच्यावर संस्कार केले त्यांच्याविषयी तुम्ही लिहिलंच आहे. पण नंतर क्रिकेटच्या क्षेत्रात भेटलेली जी मंडळी आहेत ना त्यात किंवा स्पोर्ट्समध्ये करमरकर, हळबे आणि यांच्या व्यतिरिक्त एका माणसाचा तुम्ही खूप चांगला उल्लेख केला आणि मला वाटतं क्रेनशी निगडीत ते उदाहरण आहे. माणसाचा फक्त मी तुम्हाला उल्लेख करतो, तुम्ही पुढची कहाणी तुम्ही सांगा. सरदारजी एक सर्वसामान्य बेटा आणि इमॅजिनेबल. कोणात एवढी हिंमत पण कशी झाली मला माहित नाही. मला रेशम सिंग नावाचा माणूस, त्याची क्रेनचा पूल 285 फूट. क्रेन आडवी झाली आहे, ग्राउंडवर पडली आहे. उभवायची कशी? ओरिजिनल बोम असतो 64 फुटाचा, उरलेला काढून टाकला गेली. त्याच्या मग ते डेड वेट असतं, काढून टाकलं, ते कमी झालं. उरलेली क्रेन 80 टन. जर्मन डायरेक्टर म्हणतोय टायर फुटणार. आता अशी आधी पण सरळ करायची म्हणजे टायरवरती वजन येणार. आपल्या टायरवर टायर फुटणार, ऍक्सिडेंट होणार, करू नका. सगळे सरदारजी आणि ट्रेन ड्रायव्हर फक्त रडले नाही तेवढं, पण रडायच्या परिस्थिती आली होती. आणि आपल्यामुळे त्याचं ट्रेनवर प्रेम असतं, इक्विपमेंटवरती वर्करचं प्रेम असतं. तर काय करायचं काय? हा पुढं म्हणतोय, दुसरा म्हणजे डिस्मॅन्टल करावं, हे काय करायचं काय? ते साहेबांना म्हणाले, साहेब आम्ही तरी निधी दाखवतो. तर साहेबांनी लक्षात कोणाकडे जायचं? साहेब पण सरदार जर्मन माणसाला की ब्राऊन स्किनच्या आपल्या सरदारीला ज्याला शिक्षणच नाही काय, मेकॅनिक, नेव्ही चीफ मेकॅनिक, कोणाला विश्वास ठेवायचा कोणावर? मोठा डायग्राम म्हणा. आणि तिकडे परत मनोज जोशी, त्यांना आम्ही सक्सेस व्हायला नकोच होता, यू वॉन्टेड अस टू फेल. त्यांनी अफजलपूरला बोलवलं आणि उभा केल्यानंतर ट्रेन थोडा जर उभी नाही झाली तर दुसऱ्या दिवशी 2 वाजता. म्हणजे पोर्ट्रेसचे इंजिनियर आणले नाही आम्हाला मदत करायला. पोर्ट्रेसकडे क्रेन्स आहेत का नाही विचारलं नाही. पोर्ट्रेसचे अरे टाय माउंटेड क्रेन मिळत नाही, ट्रॅक्टर माउंटेड क्रेन असेल ती तरी द्या. आपण काय ह्याचं काय करायचं, टर्फचं काय करायचं, खराब झालेलं. आम्ही टर्फ नंतर बेड्स कापून वर चिकटवले आणि वर रोलर फिरवले. असं पण केलं. काहीही मदत केली नाही. पिरियडमध्ये इंजिनियर्स न पाठवले नाहीत. पोर्ट्रेसच्या क्रेन्सचा वापर करायला दिला नाही. नाही तर तुम्ही टाक म्हणजे अफजलपूरला सामने गेले तर करायचं काय? तो सरदारजी म्हणतो
साहब हम करके दिखाएंगे। ये लोग फिरंगी लोग है ना, फिरंगी लोग, इनको कुछ समझता नहीं है। ये 25 टन का माल उठाने, 5 टन का माल उठाने के लिए 25 टन का ट्रेन लाते हैं। हम करके दिखाएंगे। मग त्यांनी दुसऱ्या दिवशी 3 ट्रेन आणल्या, 25 टन आणि 30 टन, 80 टन उचलायचे, 80 टनाची ट्रेन. ट्रेन उचलायची म्हणजे कुठे लावायचे, हुक कुठे लावायचे, उचलायला हुक तर लावले पाहिजे. हुक लावायची पण आता ट्रायल आणि एकदा इकडे लावते, तिकडे एवढी बरं झाली, परत खाली वर त्यापेक्षा उठतच नाही. दुसऱ्या ठिकाणी हुक लावली, परत खाली, तिसऱ्या ठिकाणी लावली. 1:45 वाजले, 2 वाजताची डेडलाईन. काय करायचं काय? ते हुक त्यांनी शेवटी बदलले, त्याच्यामध्ये ट्रेनचे पाय बाहेर काढतात कारण ती ट्रेन उलटू नये म्हणून. ते 2-3पैकी 2 ट्रेनचे पाय तुटले, तरी त्यांनी 1:55 हळूहळू अशी करत 2:55 होती गेली. म्हणजे त्याला बरं, ट्रेनला काही झालं नव्हतं, फक्त ट्रेन बाहेर नेण्याकरता त्याचा वरचा बूम पंक्चरचा हायड्रोलिक सिस्टीम ट्रेन आपणच बाहेर गेली. सरदारजी बाबा म्हणजे इंडियामध्ये जे कामगार आहेत ना, ते जर स्क्रूड्रायव्हर नसेल तर त्याने येऊन उघडतात. तशा प्रकारचे कामगार. याच्यामध्ये परत आणखीन एक तुम्हाला किस्सा सांगतो आणि अभिमानाने सांगतो की फक्त डिप्लोमा डिग्री नव्हे असलेले माझ्या काकांना भारतामध्ये कॉम्पिटिशन नव्हती, त्यांनी तिप्पट किंमत सांगितलेली किंमत देऊन लोक घ्यायला मशीन तयार होते. फॉरेनच्या पेक्षा चांगल्या. इंदिरा गांधी रिफ्यूज टू बिलीव्ह दॅट द प्रॉडक्ट इज मेड इन इंडिया. ही इक्विपमेंट पूर्ण हरिद्वार, आय थिंक हरिद्वारला IPC का कुठे वेगळे आहे फार्मास्युटिकल गव्हर्नमेंट, तिकडे ते इक्विपमेंट लावल्या होत्या. इंदिरा गांधी रिफ्यूज टू बिलीव्ह दॅट दे आर मेड इन इंडिया. इंडियामध्ये ब्रेन इज टेरिफिक. काकांचं नाव उमाकांत मांजरेकर, सफायर मशीन्स. आज माझ्या जवळपासच्या पुढे मागच्या 2-4 वर्षात कोणाला विचारा, सफायर मशीन वॉज द लास्ट वर्ड इन फार्मास्युटिकल डिप्लोमा. बाकी सगळ्यांना पण काही प्रश्न विचारायचे असतील, पण माझ्या बाजूने शेवटचा प्रश्न. जनरेटर असेल किंवा वानखेडे स्टेडियमचं नूतनीकरण असेल, अव्वाच्या सव्वा प्रत्येक मीटिंग त्याचा खर्च वाढत चालला होता, 5 पट 6 पट वाढत चालला होता. आम्ही प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या सोसायटीच्या संबंधात असतो, कोण सदस्य असतं, म्हणजे वेगवेगळ्या संबंध. तर अशा वेळी कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि स्वतःच्या मनात एक प्रश्न निर्माण करून तो तिथे विचारण्याचं धारिष्ट करायचं. आमच्या आयुष्यात जनरेटर नसेल कदाचित येत, टॉवर नसेल येत, स्कोरबोर्ड नसेल येत किंवा वानखेडे स्टेडियम नसेल येत, पण आमच्या कोणाचा तरी गृहनिर्माण सोसायटीशी संबंध असतोच ना. त्याला 2-3 गोष्टी लागतात. एक म्हणजे माहीत असलेल्या गोष्टी. मला एक आहे, माझ्या मनात नेहमी विचार आला. त्याच्या फंडामेंटल कारण असं आहे की नेहमी मी माझ्या वडिलांना विचारायचं, कोण जज कोण मोठा आला, त्याला काय अक्कल आहे मोठ्या, आम्हाला काय कमी अक्कल आहे का? म्हणजे काय ते जज इंजिनिअरिंगवर निकाल देतो, मेडिकलवर निकाल देतो, रेव्हेन्यूवर निकाल देतो, सगळ्यावर निकाल देतो. तो कसा निकाल देतो? त्याला जर सगळ्या गोष्टी कळतात, मला का नाही कळणार? म्हणजे मला कळू शकतात ह्याच्यावर माझा भरोसा पाहिजे. जज सुप्रीम कोर्टाचे जज म्हणा तो आणि कुठल्याही हायकोर्टचा जज म्हणा, एवढ्या वेगवेगळ्या विषयावरती जो निकाल देऊ शकतो, त्याला त्याचा अभ्यास करायला लागतो. किंवा जो त्याला कोणी समजावून सांगतो, दोन्ही पक्ष समजावून सांगतात, त्यातलं बरोबर कुठलं चूक कुठलं हे तो समजावून घेऊ शकतो, तर मला का समजावून घेता येणार नाही? आणि त्या दृष्टीने मी कुठलाही विषय असला तिच्या मुलापर्यंत याचा प्रयत्न केला. मला कुठे माहिती होतं लाईट म्हणजे काय. तर तुम्हाला एक दुसरे सांगतो.
टीव्हीवर माझी मुलाखत झाली. लाईट मध्ये काय काय बघता तुम्ही? तर मी त्याला म्हटलं ग्लेअर फॅक्टर. ग्लेअर फॅक्टर म्हणजे काय बरोबर? टीव्हीची मुलाखत संपली 8:30ला. 8:32ला फोन आला. हो, रस्त्यावरच्या दिव्याच्या आम्हाला ग्लेअरचा त्रास होतो. कसं कळलं? अशा विचारतात लोक. प्रत्येक विषयाचं काही माहीत होतं मला. राईट काही माहीत नव्हतं मला. फक्त त्यातलं स्ट्रक्चर कळलं. पण आपल्याला कळू शकतं याच्यावर आपला स्वतःवरती भरोसा पाहिजे. आम्ही पण 16 तास अभ्यास केलाय. आम्हाला का नाही करणार? आम्हाला कायदा का नाही करणार? आम्हाला डॉक्टर खोटा सांगतो आम्हाला का नाही करणार? आणि दुसरं पुस्तक आहे ते विचार आहे माझा. या पहिल्या गेले 4 पोहार मी वाचलं. त्याच्यावरती मी ऑलरेडी 100 मागे लिहिलेली आहे. वेगवेगळ्या लोकांची फसवणूक, ऑपरेशन टेक्नॉलॉजी, ब्लॅकमेल पर्यंत. कसं काय आम्हाला, आम्ही जेव्हा म्हणतो ब्लाइंड विश्वास ठेवतो तेव्हा कुठलीच गोष्ट होत्या साध्य. पण मला समजेल, मी जर विचार केला तर मला विचार करण्याची वेळ घेतला, मी स्वतःला दिला वेळ, समजेल. हा माझ्यावर माझा विश्वास आहे की मला समजणार नाही समजलं तरी मी माझ्या मित्राकडे जाईन, नातेवाईकाकडे जाईन. जेव्हा गरज नसेल तेव्हा मी त्याचे प्रश्न विचारतो. इन्कम, आता उदाहरणार्थ सुनील गावस्कर मगाशी म्हटलं ना, माझ्या बरोबर सुनील गावस्कर 2 तास बसले. का? बेनिवोलंट फंड टॅक्सेबल आहे की नाही त्याच्यावर चर्चा करायला मॅच चालू असताना बेल्लारीला माझ्याबरोबर 2 तास बसलाय. म्हणजे त्याला टॅक्सेशन पण समजेल. आणि मी तुम्हाला पहिलीच मागतो, सुनील गावस्करला इन्कम टॅक्स रूल, क्रिकेटच्या रूल कसे जास्त माहिती 100% मी सांगतो तुम्हाला. आणि या सगळ्या ऑलराऊंड विचारामुळे सुनील गावस्कर हा ग्रेट झालाय. त्याच्या नुसत्या खेळामुळे नाही. त्याचा जो भेजा आहे ना, तो खरं अनालिसिस करायला पाहिजे. त्याचं एवढं वेगवेगळे विचार कसं एकनाथ झाला तिकडे. अरे जाऊ दे, स्वीट झालं, मी पण नाही बेनिवोलंट फंड मध्ये त्या विचारला. सूर्य म्हणतो, अरे बाबा तुझ्याकडे कोण बघत नाही, लोकांकडे टाकून बसले, मी काय चूक करतो आणि मला फाशी द्यायला. खरंच इंटेलिजंट, ओरिजिनल इंटेलिजंट आहे. कारण त्याला मी 5 वर्षापासून बघतो. फारच इंटेलिजंट, ओरिजिनल इंटेलिजंट आहे. मला वाटतं आपल्यापैकी कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकतो. तुम्ही तुमच्या पुस्तकाचा फोकस इतका टाईट होता, सिस्टमचा भ्रष्टाचार, त्याच्यात बऱ्याच गोष्टींचा समावेश नाही त्यावेळेला करता आलेला. त्याच्यामध्ये एक तुमच्या घरातलं क्रिकेट प्रेम, म्हणजे आजोबांचं क्रिकेट प्रेम, आणि दुसरी यांच्या घरात एक मांजरेकर वर्सेस वांद्रेकर अशी एक मॅच झालेली होती. या 2 गोष्टींविषयी यांनी बोलणार नाही. कारण आमचे जो ऑपोनंट समोर बसले वांद्रेकर समोर बसले आणि त्यांच्या एका स्ट्रोकमुळे माझा बोट फ्रॅक्चर झाला. एवढी मॅच सिरियस होती. पण मांजरेकर वर्सेस वांद्रेकर ऑब्विसली ही मॅच चांगली झाली. त्याच्यानंतर तुम्हाला मी परत दुसरा किस्सा सांगतो आणि इंटरेस्टिंग आहे. आमचे ऑपोनंट होते मांजरेकर, त्याच्यामध्ये कॅप्टन वाघ. पहिली मॅच, पहिली मॅच त्यांनी फूल घेऊन आणला. VS वाघ इज कॅप्टन ऑफ द टीम बिकॉज ही हॅज अ कॉइन which has tails on both sides. And he refuses to lend it to anyone. In cricket circle, he is likened to Pataudi, not for his cricketing ability, but for the striking resemblance between his wife and Sharmila Thakur. Worthy. He is calling brand of our team. The only difference is that Colin Brand used to practice his throw on the cricket field, whereas Mr. Vardi, being a member of ASP, Shiv Sena group,
practices in the corporation. कारण तेव्हा दामोदरराव धोतेंनी पेपरवेट शिकला होता. So and so, Captain Kulkarni always had sea while playing. Such and such Vande. He is there because he has promised to bear the expenses of the match. Such and such person is there because his brother refuses to play without him. आता त्या मॅच मध्ये दोन्ही भावांनी झुरळ केली. तेव्हा आमचा भाचा आला, सगळे फॅमिली मेंबर सगळे टेंट मध्ये बसले, संतापला. आपल्या काकाने आणि बाबांनी झुरळ केले. समोर गेला, वळला, सगळ्या लोकांच्या प्रेक्षकांच्याकडे बोलून तो आज सगळ्यांनी आमच्या घरी जेवायला या, आमच्या घरी आज भोपळ्याची भाजी केली आहे. ज्यांना मुंबई युनिव्हर्सिटीत खेळण्याकरता जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटी करायची पर्यंत होती तेव्हा त्यांना मुंबई युनिव्हर्सिटी खेळण्याकरता बेळगावहून बोलवलं. आणि शिवसेनेची मिटिंग होती, ज्याकडे बाळासाहेब ठाकरेंनी त्या दिवशी सांगितलं मुंबईत रणगाडी आणायला लागतील. ती मिटिंग त्या दिवशी आमची मॅच होती भारत क्रिकेट क्लब. तेव्हा एवढी सिक्युरिटी वगैरे प्रॉब्लेम नव्हते. तो कोणाची बघा तर पुढच्या बॉलर गेला, पुढच्या बॉलर विकेट. 7 विकेट काढले 30 रनला लेफ्ट हँड थ्रो. आणि बिलीव्ह मी ही स्लोव द बॉल मोर दॅन उर्मिकांत मोदी और व्हेरी फास्ट. त्याला म्हणाले मला नवीन बॉल देऊ नको, जुना होऊ दे, मला स्विंग कंट्रोल करता येणार नाही. He expired last year 101. You can imagine what he was in 1968. Even then, he bowled with a strong arm. Good. But that was the match. त्याच्यानंतर आम्ही परत खेळलो, आम्हाला चॅलेंज दिलं. कारण पुढचे 5 वर्ष शेकून गेला पाहिजे ना, परत मॅच होईपर्यंत आम्ही तुम्हाला हरवले, सगळे विसर आणले, बोट कुठलं आम्ही जिंकलो. दुसरी काही काय आठवणी आहेत. 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न की क्रिकेट इज अ जेंटलमन्स गेम असं म्हटलं जातं. आजच्या काळात ते तुम्हाला कितपत तुम्ही ते संदर्भ पाहता? मग दुसरं वाक्य सांगतो, तुम्ही अगदी फार बोलला. क्रिकेट जेंटलमन गेम आता बदलले. असं म्हणतात क्रिकेट इज अ जेंटलमन्स गेम अँड played by gentlemen. It is a game, gentleman game played by gentlemen. And rugby is a ruffians game played by ruffians. आता म्हणतात rugby rough game played by gentlemen. Cricket is a gentleman's game played by ruffians. सध्या अशी डेफिनेशन म्हणतात लोक. दुसरा प्रश्न असा आहे की एकीकडे महाराष्ट्रात गावागावात लोड शेडिंग चालू आहे, शेतीचा प्रश्न आहे, आणि दुसरीकडे पवारांच्या काळात पण घडलेले आणि ते रात्रीचे लाईट्स मध्ये गेम्स चालू आहे. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? 2 विषय आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे त्या लोड शेडिंगचा आणि या मॅचच्या लाईटचा संबंध नाही, कारण जनरेटर्सवर लाईट द्यायला. पण दुसरा सामाजिक प्रश्न असा आहे ज्याच्यावरती मी कॉमेंट करायला लायक नाहीये की श्रीमंतीचं प्रदर्शन आणि गरिबीचं प्रदर्शन, समाजवाद वगैरे वगैरे या गोष्टी त्यावरती मी कॉमेंट करू शकत नाही. परंतु एका ठिकाणी श्रीमंतीचं प्रदर्शन आणि एका ठिकाणी मुलांना अभ्यास करायला लाईट नाही, याच्याकडे कोणी बघत नाही. म्हणजे सरकार असं नव्हे, पण कोणी फ्रँचायझी म्हणा कोणाकडे पैसे आहेत ते त्यांच्याकरता काय करत नाही, हा सामाजिक प्रश्न आहे. त्याच्यावरती माझं अशी बोलायची लायकी नाही. कारण प्रश्न चांगला आहे, पण ह्याच्यावरती उत्तर मी किंवा कठीण आहे. आणि मी उत्तर दिलं तरी बरोबर तसं असेल, पण माझा त्याच्यावरचा अभ्यास काहीच नाही. पण मला जाणीव होते माझ्या 2 लोकांची परिस्थिती.
वाईट पण वाटतं. म्हणजे सामाजिक जाणीव असेल मनामध्ये ते वाईट पण वाटतं. मुलांना अभ्यास करायला नाही, मुलं वरती कशी येणार, प्रश्न आहेच नाही. असे भरपूर प्रश्न आहेत भारतामध्ये, पण तरी आपण वरती येतो. त्याने मी पण पूर्ण पुस्तक वाचलं तर माझ्या मनात असा प्रश्न आला की एवढं तू किती सफल होशील तू याच्यामध्ये, म्हणजे या पुस्तकाचा रिझल्ट काय येईल असा माझा प्रश्न. आता तुम्हाला मी खरं सांगतो, पहिल्यांदा माझ्या मनात निर्गुण शंका नव्हती की सफल होणार नाही, मला खात्री होती. आता मला आशेचा किरण दिसायला लागलाय, लाईट ऍट द एंड ऑफ द टनेल दिसायला लागलाय. त्याचं कारण असं की 23 फेब्रुवारी 2022 ला 3 वर्षांची अकाउंट्स मीटिंग ठेवली. 19 मार्चला सगळे गोलमाल आहे अकाउंट्स मध्ये, म्हणून 16 मार्चला ती मीटिंग रद्द केली. म्हणजे आज 4 वर्षाचे अकाउंट बाकी आहे. आम्ही ती मीटिंग घेतली कारण आम्ही कायद्याचा थोडासा अभ्यास केला की एकदा प्रॉपरली कन्व्हेड मीटिंग असेल तर ती रद्द करता येत नाही. ती बोलावी लागते, ऍडजस्ट करता येते पुढच्या जागेला. आम्ही ती मीटिंग घेऊ नये म्हणून दरवाजे बंद केले, लॉक केले. आम्ही शेजारच्या मीटिंगमध्ये मीटिंग घेतली. त्याला जाऊ नका असं सुप्रीमने सांगितलं असताना 100 माणसं होती आणि त्या दिवशी सगळ्या व्यवस्थित आवाज गोंधळ न होता त्या मीटिंग मध्ये लोकांनी चेअरमन निवडला आणि सगळे शांतपणे पास केले. त्या सभेनंतर मला 5 माणसं आली आणि भेटले आणि म्हणले आज आम्हाला जनरल बॉडीची पॉवर कळली. म्हणजे आता लोक, तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारायला शिकवलं, तुम्ही जर त्यांना ताट उभारायला शिकवलं तर काहीतरी माणसं तयार होतील उभारायला, प्रश्न विचारायला. असा थोडासा आशावाद निर्माण झालाय. म्हणून लाईट नाही दिसत आज, पण ऍट द एंड ऑफ द टनेल लाईट दिसते. आणि त्याच्यानंतर आता ही मीटिंग रेकग्नाइज नाही करणार. तुम्ही काय मोठे कोण आला म्हणून आम्ही आमच्या पदाचे पैसे खर्च करून आम्ही मोठ्यातल्या मोठ्या ऍडव्होकेट जनरल आणि असं सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऍडिशनल अटॉर्नी जनरलचं ओपिनियन घेतलं, मत घेतलं. त्याने सांगितलं तुमची हे झालेलं आहे. असे जर त्यांना एक एक लोक उघडायला लागले, शेवटी एक हे आहे ना, एक माणूस गेला त्याला मग दुसरा जॉब मिळाला, असं करत कारभार झाला. होईल ना, वाय नॉट बी ऑप्टिमिस्टिक. मला सांगितलंच पाहिजे. आणि नंतर काउन्सिल आणि पुस्तक केलं, त्यामुळे आम्हालाही प्रश्न पडला की ग्रंथालय पुस्तक काढते आणि तुमची तर तुमचं पब्लिक ट्रस्ट आहे, काय होणार त्यामुळे जागेत वरती ते अशी शेणांतर पडतो तोही जे काढते कंट्रोल कमिटीच होता. असं काही नाही, माणसांनी आपलं मत आहे ते मांडायला पाहिजे आणि समाजापुढे सांगायला पाहिजे. मला असं वाटतं की अशा प्रकारची पुस्तकं तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता तिथे अडचण घेतात, तुम्ही जे लढा त्या पुस्तकांचा समाजाला खूप मोठा फायदा आहे. एक गोष्ट ती तुम्ही सांगितली सांगायला पाहिजे होती. एक तुम्ही पुस्तक काढलंय, तुम्हीच काढलं होते, ज्याच्यामध्ये एका व्यक्तीने संबंध संस्थेशी लढा दिलाय. एक्झॅक्ट संस्था नव्हे, पण बॉयलर इन्स्पेक्टर ही व्यवस्था आहे. त्यांनी यापूर्वीपेक्षा तुम्हाला कुठलाही बॉयलर तर त्यांनी दिलेल्या लढ्यावरचं पुस्तक आहे, तो सक्सेसफुल झाला. एका माणसाने मला वाटतं तुम्ही काढले, कोणी काढले पुस्तक, सॉरी दुसऱ्याने काढले. पण अशी पुस्तकं यायला लागले, लोक उघडायला लागले
आणि खरं सांगतो की तुम्ही चॅनलमध्ये गेला, आज चॅनलमध्ये बऱ्याच मुली धाडसी एखाद्याने विषय घ्यायला लागले. त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे. ट्रायल बाय मीडिया होते, पण कदाचित इनएव्हिटेबल आहे. इकडे न्याय विकत घेतला जातो, तिकडे ट्रायल बाय चॅनल इज बेटर दॅन परचेसिंग, कदाचित असं माझं मत आहे. पण त्याच्यामुळे जरा चांगले दिवस दिसतील असा एक मला विश्वास आहे. मांजरेकरांची एक अजून ओळख बोलायची राहील. ते स्वतः अतिशय उत्तम माउथ ऑर्गन वादक आहेत. संगीतावर खूप प्रेम असलेली व्यक्ती आहे आणि इतकं जिंदादिल व्यक्तिमत्व. मला फार हळहळ वाटते की आता माउथ ऑर्गन त्यांच्याकडे नाहीये, तर एखादा आपण फ्लूट पण क्या बात आहे. तुम्ही याला सांगितलं, मगाशी मला बोलले, तुम्ही म्हटलं माझं गाणं पण तयार होतं आजच्या परिस्थितीला. बोलून दाखवा, काय हरकत नाही. नाही, मला गाणं सांगतो ना, हे पुस्तक आहे, ते गाणं आहे. मला वाटलं असं माऊथ समाप्तीकडे जाताना ते गाणं आजच्या परिस्थितीला योग्य आहे. हे 33 वर्षाचा इतिहास आहे हा, बरोबर. तर गाणं कुठलं आहे? नाही 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 ये बाते हे पुराणी. हे गाणं मला चांगलं वाजवता येतं. हे गाणं वाजवलं असतं तर कदाचित अप्रोप्रिएट झालं असतं. आता नाही. तासापेक्षा जास्तीचा वेळ कसा होऊन गेला कळलं नाही. खरं तर या पुस्तकाचं नाव माझे सत्याचे प्रयोग म्हणायला सुद्धा हरकत नव्हती, किंवा सत्याग्रही सुद्धा यांना म्हणायला हरकत नाही. की एक महात्मा गांधींनी आपल्याला सत्याग्रहाचं एक मोठं हत्यार दिलंय. त्या धर्तीवर त्या जिद्दीने खूप मोठ्या लोकांच्या विरुद्ध आज आपण नावं जरी त्यांनी राजकारण्यांची घेतली तरी त्यांच्या समोर कोणीही सामान्य माणूस उभं राहायचं धाडस करणार नाही. त्यांना प्रश्न विचारणं, त्यांना अडचणीत आणणं, आणि हे केवळ काही स्वतःचा फायदा नसताना लोकांच्यासाठी हे सगळं सरळ चालावं यासाठी हा जो यांनी लढा दिलाय. आणि परत कुठेही व्यक्तिमत्व असं कुठे तरकट किंवा असं अतिशय रसील जिंदादिल असं व्यक्तिमत्व, आणि त्यांचे अनुभव किती ऐकत राहिलं तरी वेळ अपुरा पडेल अशी आजची ही संध्याकाळ खूप संस्मरणीय झालेली आहे. आणि खरंच या प्रतिभांगणच्या गप्पा अशाच रंगत जातील आणि इथे असेच वारंवार सुंदर कार्यक्रम होतील. इथे अशीच खूप अनुभवी आणि खूप काही सांगणारी माणसं येतील. आज हा कार्यक्रम आपण इथे रेकॉर्ड करतोय आणि आमच्या प्रतिभांगणच्या युट्यूब चॅनलवर हा सगळ्या जगभरातल्या लोकांना नंतर बघायला मिळणार आहे. त्याचा आम्हाला खूप आनंद होतोय. या मालिकेमध्ये आता लगेचच 2 कार्यक्रम असेच होणार आहेत, तितकेच छान. त्याची आज तुमच्या समोर तुम्हाला सांगायला मला आवडेल. 4 ऑगस्टला डॉक्टर अविनाश सुपे आणि डॉक्टर सतीश नाईक ह्या दोघांची मुलाखत वैशाली रोडे घेणार आहेत. सर्जनशील आणि राहापीठ ही दोन पुस्तकं ग्रंथालयाने डॉक्टर सुपे सरांची प्रकाशित केली, आणि सतीश नाईक सरांचं कॅन्सर डोकं फिरलेल्या पेशी हे पुस्तक प्रकाशित केले. या प्रकाशनाच्या निमित्ताने ह्या दोघांची गप्पा, आणि ही 2 व्यक्तिमत्व सुद्धा अतिशय म्हणजे डॉक्टर म्हणून ते मोठे आहेतच, पण अतिशय वेगवेगळ्या त्यांच्या पैलूंचा आपल्याला परिचय होईल. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे हे दोघेही वर्गमित्र आहेत, त्यामुळे या मित्रांच्या गप्पा सुद्धा ऐकायला आपल्याला सगळ्यांना नक्कीच आवडेल. आणि लगेच दुसऱ्या दिवशी कॅप्टन सचिन गोगटे ही एक अतिशय वेगळी व्यक्ती, त्यांचं आपण कॅडेट नंबर 3450 नावाचं पुस्तक प्रकाशित केले. की मर्चंट नेव्ही अक्षरशः 12 गावचं नाही 120 देशांपेक्षा जास्ती देश ते फिरले. अनेक बंदरं त्यांनी पालथी घातलीत आणि अतिशय वेगळं असं आयुष्य ते जगले. आणि एका खूप मोठ्या बॉम्बस्फोटामध्ये ते जखमी झाले आणि अगदी जीवावर देखील ते आलेले. तर त्यांचे ह्या क्षेत्रातले अनुभव त्यांनी त्या पुस्तकात मांडले. तर त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने 5 ऑगस्टला प्रल्हाद जाधव सर त्यांची मुलाखत घेणार आहेत. हे 2 लागोपाठ कार्यक्रम होणार आहेत आणि असे वेगवेगळे कार्यक्रम आपण इथे करणार आहोत. एवढंच नाही तर इथे अनेक वेगवेगळ्या कार्यशाळा होतील, इथे शैक्षणिक वेगवेगळ्या कार्यशाळा होतील, इथे
अभिवाचनाचे कार्यक्रम होतील, इथे कविता वाचनाचे कार्यक्रम होतील. असं हे एक सांस्कृतिक चलनवलनाचं केंद्र होईल अशी आमची आशा आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा या कार्यक्रमांना असाव्या. तुम्ही जरूर आम्ही तुमचे नंबर टिपून घेतले, तर तुम्हाला आवडणार असेल आम्ही तुमच्या संपर्कात राहू. फक्त जागेची मर्यादा असल्यामुळे तुम्ही येत असल्याचं आम्हाला कळवलं तर आम्ही तशी जागा राखून ठेवू. तर ही संध्याकाळ संस्मरणीय झाली आणि खूप छान वाटलं तुम्ही सगळे आलात. आणि मांजरेकर सरांचे खूप छान साळवे सरांनी बोलतं केलं त्यांना. आपण चॅनलवर त्यांना बघतच असतो, पण असं इतक्या जवळून त्यांनी ज्या बहारदारपणे मोठे क्रीडा पत्रकार आहेत ते, तर हा खूप छान कार्यक्रम झाला. सगळ्यांनी खाद्य छोटंसं आपण त्याचं पॅकेट दिलं, त्याचा आस्वाद घ्यावा आणि आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करू. धन्यवाद.